संपूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी अशी कुठली गोष्ट आहे की जी आपल्याला गोळ्यांशिवाय आरोग्य देऊ शकते? यस, 100%. त्यासाठीच आजचा सत्संग आहे. पण मग ते आरोग्य तुम्हाला कुठे मिळेल, कसं मिळेल, बघूयात आपण. एकदा असंच होतं ना, आपला बाबू. मी आपला म्हटलं की सगळे आता बरोबर ओळखतात बाबू. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या सोबत राहायचं बरं का. कॉमेंट करत राहा, मला कळतं की तुम्ही माझ्या सोबत आहे. तुमचं प्रेम पाठवत राहा. तुम्ही माझ्या सोबत आहे हे मलाही कळू द्या. तुमचा रिस्पॉन्स बघून मलाही खूप उत्साह येतो. तर बाबूकडे मी एकदा गेलो आणि आपला बाबू ताटामध्ये मिरच्या घेऊन खात होता. डोळ्यातून त्याच्या पाणी येत होतं. हा 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 असं होत होतं. अंगाची लाही लाही होत होती. मी एकदा बघितलं, दोनदा बघितलं, तीनदा बघितलं. 8 दिवस ते कंटिन्यू मिरच्याच खात होतं. बरं, त्रास होऊ लागला, गोळ्या सुरू केल्या त्याने. त्या बाबूने गोळ्या सुरू केल्या, त्याला त्रास होऊ लागला. शेवटी मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला म्हटलं, बाबू तुला एवढा त्रास होतो मिरच्यांचा, तुझ्या डोळ्यातून पाणी येतं, तरी सुद्धा तू त्या मिरच्या का खातो? बाबूने काय सांगितलं? बाबू म्हणे, माऊलीजी शेवटी आशेवरती जीवन आहे, तुम्हीच तर सांगितलं. म्हटलं याच्यात काय आशेचा संबंध? म्हणजे मी मिरच्या याच्यासाठी खातोय की मला आशा आहे की कधीतरी एखादी तरी मिरची गोड लागेल. तुम्ही मला सांगा, त्याने आयुष्यभर जरी मिरच्या खाल्ल्या तरी सुद्धा कधीतरी त्याला मिरची गोड लागेल? नाही. कारण मिरचीचा गुणधर्मच आहे काय? तिखट असणं. बरोबर. सहज एकदा आपला बाबू 4 धाम करून आला आणि 4 धाम करून आल्याच्या नंतर नेमकं त्याच्या बॅगेत एक कारलं राहिलं. कारलं, कडू कारलं. बाबूनी 4 धाम करून आल्याच्या नंतर बॅग उघडली आणि त्याला ते कारलं दिसलं. त्याने सहज ते खाऊन बघितलं. ते कडूच होतं. बाबू माझ्याकडे आला आणि मला म्हणे, माऊलीजी मला असं वाटलं की माझ्यासोबत त्या कारल्याने सुद्धा 4 धाम केलं तर कारल्याने चव बदलली असेल की काय? तुम्ही सांगा, 4 धाम केले तरी कारलं कडू ते कडूच राहील की नाही? मिरच्या तिखटच राहील की नाही? यस, नो? बोलत राहा माझ्यासोबत. यस. मग अशा माणसाला आपण निश्चित वेडच म्हणून आहोत, जे मिरच्या खातय, त्रास होतय आणि वाट बघतय गोड मिरची लागेल. रस्ताच चुकीचा आहे. मी तेच सांगतोय. जसं मिरची गोड लागूच शकत नाही, तसं तुम्ही जी जीवनशैली सध्याला जगत आहात, तुम्ही ज्या रस्त्याने जात आहात त्या रस्त्यावर आरोग्य मिळूच शकत नाही. बस त्या रस्त्यावर ते मिळतात गोळ्या, औषधी, ऑपरेशन. कळतंय का? रस्ता जोपर्यंत बदलत नाही, मिरचीच्या ऐवजी जोपर्यंत तुम्ही हातात मिठाई घेत नाही, तोपर्यंत गोड कशी लागेल? कळतंय? तुम्ही रस्ता बदला ना. तुम्ही जोपर्यंत रस्ता बदलणार नाही जीवनाचा, विचारांचा, भावनेचा, तोपर्यंत या गोळ्या कशा सुटतील? तुम्हीच मला सांगा.
चुकीच्या रस्त्यावर प्रवास करून आपल्याला हवं त्या जागेवर तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही. बरोबर आहे. मला जायचंय पुण्याला आणि मी बसलोय जळगावच्या गाडीत आणि मी पुन्हा नशिबाला दोष देतोय की मी पुण्याला का पोहोचत नाही. अरे बाबा, माझ्या सोन्या मोत्या राजा, तू बसलाच चुकीच्या गाडीमध्ये. कसं येईल पुणे? कळतंय का? कसं येईल? तुम्ही मला सांगा, हे कसं समजायचं? तर काही वर्षापूर्वी रोग होते का आपले? नाही, नव्हते रोग. बरोबर. काही वर्षापूर्वी रोग नव्हते ज्यावेळेस आपण एवढं होतो. ही माझी मोठी पिल्लू आहे बघा, समीहा. छोटी पिल्लू पाठीमागे लपलेली आली है ना, ती काही सोडत नाही मला. तुझं नाव सांग बाळा. सान्विका. सान्विका. तर ज्यावेळेस आपण सान्विका एवढे होतो, लहान होतो, मी तर अजूनही लहानच आहे बघा. बघा बरं, आमच्या तिघांमध्ये सगळ्यात लहान कोण दिसतं? मी. हा, बस झालं बाबा. आता बापाच्या डोक्यावर मिऱ्या नको वाटू. आता लक्ष द्या. तर ज्यावेळेस आपण असं लहान होतो, तर आपल्या लहानपणी तुम्हीच मला सांगा बेटा, त्याला धक्का नको लावू, ते पडेल. आपल्या लहानपणी तुम्ही मला सांगा, सध्याला जेवढे दुखणे आहेत, जेवढे रोग आहेत, तेवढे होते का हो? होते? कधीतरी तुम्ही सांगा, हॉस्पिटल सुद्धा एवढे मोठे नव्हते. मुलांचा वेगळा दवाखाना कधी होता? कधीच नाही. असे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स होते? कधीच नाही. सध्याला शुगरसाठी वेगळे, बीपीसाठी वेगळे, डायबिटीज सगळे, म्हणजे हार्टसाठी वेगळे, प्रत्येक रोगावरती वेगवेगळे डॉक्टर, वेगवेगळे पॅथी, वेगवेगळे इतके दवाखाने, प्रचंड मोठाले दवाखाने. तुम्ही मला सांगा, आपल्या लहानपणी तुम्ही कधी असं फार ऐकलेलं होतं का? एन्झायटी हा शब्द कधी ऐकला होता? एन्झायटी नाही. आपल्या लहानपणी कधी ओसीडीचा त्रास ऐकला होता? थायरॉइड कधी ऐकलं होतं? अरे एवढं कशाला? स्त्रियांचं सुद्धा जर बघितलं तर त्यावेळेला 5-5, 6-6 वेळेला डिलिव्हरी व्हायची आणि प्रत्येक डिलिव्हरी तुम्हीच मला सांगा नॉर्मल व्हायची की नाही व्हायची? आज एकच किंवा दोनच, ते सुद्धा सीझर. आणि त्याच्यानंतर काही वर्षांनी कित्येक स्त्रिया अशा आहेत की गर्भाशयाला, पिशवीला इन्फेक्शन होतं म्हणे आणि त्या इन्फेक्शनमुळे त्यांना गर्भाशयच काढून टाकावं लागतो. किडन्या एवढ्या खराब होण्याचं प्रमाण पहिले होतं? नव्हतं. मग नेमकं हे चाललंय काय? हे होतंय कशामुळे? याला कारण एक आहे की मागे एवढ्या प्रमाणात रोग नव्हते, कारण आपलं जीवन आपण भरभरून आनंदात निसर्गाच्या सोबत राहून जगायचो. आपल्या जीवनावरती विश्वास होता. तुम्हीच बघा, आज एवढ्या सुविधा वाढल्या. तुम्ही तुमच्या घरी बसून हा सत्संग ऐकताय, पहिले नव्हतं असं. आज एवढे हॉस्पिटल्स वाढले, दवाखाने वाढले. अरे तुमच्यापैकी प्रत्येकाला ज्ञान आहे, सगळ्या जगाचं ज्ञान आज तुम्ही घेतलेले, अनेक शिबिरं केलेले. पण तरी सुद्धा मग ही डोकेदुखी, एन्झायटी, ह्या ओसीडी, हे सगळे दुखणे, हे सगळे रोग, ही चिडचिड, हा ताणतणाव, कुठलाच रोग नसेल तरी सुद्धा मन अशांत असणं, हे कशामुळे आहे? आज घराघरामध्ये बीपी, घराघरामध्ये डायबिटीस, कशामुळे? आणि तुम्ही ते मान्य करून टाकलं की कधी ना कधी आम्ही आजारी पडणार आहे. आणि त्याच्यामुळे धंदा सुरू झाला. धंदा आहे की नाही बघा, धंदा सुरू झाला. कुठला? पॉलिसी, आरोग्याच्या पॉलिसी काढायच्या की कधीतरी आजारी पडलं ना, कपकन 2 लाख रुपये ऑपरेशन करावं लागतात बाबा, आणि पॉलिसी काढा. तुम्ही काढू नका मला म्हणायचं नाही, मी कधी ती पॉलिसी काढणार नाहीये.
कारण ज्या रस्त्याने मी चालतो मला माहितीये तिथे आहे फक्त आरोग्य, आनंद, परमात्मा, उत्साह आणि एकत्वाची अनुभूती. तुमच्या डोक्यात तुम्ही हे मान्य केलं की यस, आम्ही आजारी पडणार, पैसे लागतात आम्हाला. आठवा तुम्ही आपलं बालपण, आठवा केवढं समाधानी होतो आपण. गोट्या खेळ्या त्याच्यात समाधान, माती टाकली एकमेकांच्या डोक्यात त्याच्यात समाधान, उकिरडे धुंडाळायचो, कशाचे हात धुवायचो, छापे काड्यापेटीचे गोळा करायचो, उकिरडे धुंडाळायचो. कुठं? शाळेमध्ये आरोग्य केवढं सुंदर होतं. सगळ्यांच्या शाळेत आठवा 20 वर्षापूर्वी वॉटर बॅग कुणीच न्यायचं नाही. सगळ्यांच्या शाळेमध्ये एकच हौद असायचा, जो बापजींनी मी तरी कधी धुतलेलं बघितला नाही. ग्लास पण नव्हता, ओंजळीने पाणी प्यायचो. कुठलं पाणी होतं काहीच माहिती नाही, होतं की नव्हतं, आजारी पडायचो. आज फिल्टर आले घरामध्ये तरी किडन्या खराब झाल्या. का बरं? फिल्टर करण्याचं किडनी ती खराब झाली, बाहेर फिल्टर ठेवलं. आहे की नाही? हे कशामुळे होतंय माहितीये का? 2 रस्ते आहेत जीवनाचे, 2. आरोग्य जर मिळवायचं असेल ना तर 2 रस्ते. एक आहे आधुनिक वैद्यकशास्त्र आणि दुसरं आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे जगणं. हे लक्षात ठेवा बरं का. सोबत राहा माझ्या, स्वतःशी आत्मपरीक्षण करत राहा. काय सांगितलं मी? पहिला रस्ता कुठला आहे? आधुनिक वैद्यकशास्त्र. आणि दुसरा रस्ता कुठला आहे? भारतीय संस्कृतीप्रमाणे जगणं. आता या 2 रस्त्यांवरती जर तुम्ही आधुनिक वैद्यकशास्त्र जर बघितलं तर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये त्याच्यात काय सांगतात? आरोग्याची व्याख्या कशी केलेली बघा बरं का. गंमत बघा, या आरोग्याच्या व्याख्यातच कसं गौड बंगाले बघा. विदर्भातले सुद्धा खूप लोक ऐकतात. त्यांचा फेमस शब्द विदर्भातला कुठला? जांगड गुत्ता. तर विदर्भातल्या भाषेप्रमाणे जर बोलायचं तर काय, हे जे बैताडासारखा चेहरा झालेला आहे तर या आरोग्याचा जो जांगड गुत्ता आहे ना, जांगड गुत्ता म्हणजे आरोग्य जे खराब झालेलं आहे, याची कशामुळे माहितीये का? आरोग्याची व्याख्याच आधुनिक वैद्यकशास्त्राने खूप चुकीची केलेली. मी पुन्हा सांगतोय, हा सत्संग अर्धवट ऐकू नका, संपूर्ण ऐका, सर्वांना ऐकवा. हे समजून घ्या. हे जर समजलं, तसं जर परिवर्तन केलं, निश्चित तुमच्या गोळ्या सुटणारे. ज्ञानयोग ध्यान शिबिराच्या माध्यमातून हजारो लोक गोळ्यांशिवाय जगत आहेतच. त्यांची शुगर, त्यांचं ब्लड प्रेशर, त्यांचा थायरॉइड, त्यांचा मायग्रेनचा त्रास, त्यांची डोकेदुखी, याच्या गोळ्या निश्चित 100% त्यांच्या सुटलेल्या आहेत. आता बघा, आधुनिक वैद्यकशास्त्र गंमत बघा बरं का, याच्यात कसं गौड बंगाले बघा. आधुनिक वैद्यकशास्त्राने आरोग्याची व्याख्या काय केली हे समजून घ्या. आधुनिक वैद्यकशास्त्राने आरोग्याची व्याख्या केलेली आहे, नीट ऐका, लिहा. रोगांचं नसणं म्हणजे आरोग्य. काय सांगितलं? बोला, सांगा मला. रोगांचं नसणं म्हणजे आरोग्य. आणि या व्याख्येतच तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. ही व्याख्या चुकीची आहे. जे भारतात सांगितलं त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे. जायचंय पुण्याला, रस्ता पकडला जळगावचा. कसं काय बरं? आता हे समजून घ्या. याच्यात गंमत बघा, काय आहे गंमत. रोगांचं नसणं म्हणजे आरोग्य जर असेल तर याचा अर्थ काय आहे समजून घ्या. हे आपल्याला नॉर्मली विचार करून कळत नाही, पण याच्या पाठीमागचं षडयंत्र कसं आहे बघा. याचा अर्थ रोगांचं नसणं म्हणजे आरोग्य असं जर असेल तर तुम्ही आरोग्यवान आहात की नाही, तुम्हाला सध्याला आरोग्य आहे की नाही हे तुम्ही नाही सांगू शकत. मग तुम्हाला अगोदर दवाखान्यात जाऊन चेक करावं लागेल, यंत्राद्वारे त्यांचे रिपोर्ट घ्यावे लागतील.
मला रोग आहे की नाही ते बघावं लागेल. आणि त्यांनी प्रमाणपत्र दिलं, त्यांनी यंत्रांनी चेक केलं. जे सिटी स्कॅन करतात, एक्सरे काढतात, उलट त्यांच्या किरणांमुळे आपल्याला कॅन्सरचा धोका असतो हे तर कोणी सांगणार नाही. आणि तुम्ही तसेच झालेले की त्या सगळ्या गोष्टीतून चेक केल्याच्या नंतर तो हातात जो कागदाचा रिपोर्ट येईल त्याच्यात जर असेल की हा तुझं सगळं नॉर्मल आहे, की मग तुम्ही म्हणताल हा मला आरोग्य बरं. पण ते सुद्धा जास्त वेळ राहत नाही. का बरं? ते सांगतात की दर 6-6 महिन्याला चेक करत राहा. म्हणजे पुन्हा भीती असतेच की आता हे 6 महिन्यांनी तर बीपी आता नॉर्मल आहे, पण पुढं काय होतं? काय केलेलं आहे? या व्याख्येने तुम्हाला रोगांशी जोडलेले आणि आरोग्यापासून दूर केलेले. मी बोलतोय ते सांगा, मला समजतंय का सर्वांना? कळतंय? रोगांचं नसणं म्हणजे आरोग्य. म्हणजे तुम्ही आरोग्यवान आहात का, तुम्ही चांगले आहात का हे दुसरे सांगतील चेक करून. ही पाश्चिमात्य देशातल्या लोकांची व्याख्या आहे. पण भारतीय लोकांनी व्याख्या काय केली, आयुर्वेदाने काय केली? आपल्या भारतातल्या लोकांनी, ऋषीमुनी लोकांनी काय व्याख्या केली आरोग्याची? त्यांनी आरोग्याची व्याख्या केली, शरीराचं नसणं म्हणजे आरोग्य. शब्द काय सांगितलं त्यांनी? विदेही अवस्था प्राप्त करणं म्हणजे आरोग्य. मी नाहीच आहे, बस तो आहे परमेश्वर अशी अनुभूती घेणं म्हणजे आरोग्य. निर्विचार अवस्था, शून्य अवस्था म्हणजे आरोग्य. लहानपण जगून, लहानपण घेऊन जगणं म्हणजे आरोग्य. समर्पण म्हणजे आरोग्य. अर्थात हे समर्पण मी कुठल्या जात धर्म पंथाविषयी बोलतोय का? ज्याला मानायचं त्यालाच माना, ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावरतीच ठेवा, जिथे श्रद्धा ठेवायची तिथेच ठेवा. पण समर्पण म्हणजे काय? मी नाहीच आहे, तो आहे. समजते? जर मी बुद्धांना मानणारा असेल तर मी नाहीच आहे, बस ते बुद्ध माझ्यात आहे, मी त्यांच्यात आहे. जर मी अल्लाला मानत असेल तर तो आणि मी एकच आहे. जर मी कृष्णाला मानत असेल तर तो कृष्ण मंदिरात नाही हो, ते कृष्ण तत्व माझ्यात आहे. जीव नाहीच आहे, बस शिव आहे. अशी अवस्था ज्या वेळेला येते, शब्द नीट आहे का, त्यावेळेला शवाकडनं शिवाकडचा प्रवास सुरू होतो. आणि या प्रवासावर कुठेच रोग हा शब्दच नाहीये. कळतंय? विधी देहच नाहीये. तुम्ही बघा, हात आहेत आपल्याला, या हातांनी एवढं आपण काम करतो, बोटांनी एवढे काम करतो, पण या हाताची जाणीव कधी होतच नाही. हात आहे याची जाणीव कधी होईल? हात दुखायला लागल्याच्या नंतर. मग पहिल्यांदा तुम्ही स्वतःला हे विचारा की सध्याच्या युगामध्ये लहान लेकरापासून आतापर्यंत दिवसभरात असे किती क्षण असतात की जिथे तुम्ही मी देहच नाहीये, मी नाहीच आहे, बस तोच आहे. अशी अनुभूती शून्य अवस्थेची तुम्ही किती वेळा घेता हो दिवसातून? बोला. हा, जर जोडल्या गेलात ना तर हा सत्संग ऐकताना सुद्धा ती अनुभूती तुम्हाला येईल की मी नाहीच आहे, बस माऊली आहे. याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. याला वेडेपणा समजतात आणि आयुष्यभर गोळ्या घेत 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 जगतायत. आम्हाला वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही, वेळच नाही असे म्हणणारे लोक दवाखान्यात मात्र 8-8, 10-10, 15-15 दिवस तिथे ऍडमिट होतात. तिथे रांगेत अगदी तिथे उभे राहतात आणि 4-4, 5-5 गोळ्या घेत जगतात. आजकाल हे फॅड फार वाढलेले, वेळच नाही. लोक आता माऊली हे 1-1 तासाची सत्संग नको,
2 मिनिटाचा सत्संग सांगा, 2 मिनिटाचा बस. यांना सगळं 2 मिनिटात पाहिजे असते. इन्स्टंट जमानाच इन्स्टंटचा. इन्स्टंट चहा, इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट ढोकळा, इन्स्टंट यायचं, इन्स्टंट जायचं. केव्हा गेले कळत नाही. आत्ता आत्ता होता, गेला, मेला, संपला. हे सत्संग सुद्धा 1 तास ऐकायला तुम्हाला जर वेळ नसेल, बरं कुणासाठी बोलतोय मी? माझ्यासाठी. अरे मी तर जगतोच आहे, पण तुमच्यापैकी प्रत्येकाने ही अनुभूती मला घ्यायची आहे. ही विचार पद्धती सुद्धा आज लोकांची राहिलेली नाहीये. या 2 व्याख्या कळाल्या सगळ्यांना? समजते? म्हणजे याचा अर्थ काय आहे ऐका बरं का. गंमत बघा. आधुनिक वैद्यकशास्त्र यंत्रांनी तुम्हाला चेक करेल आणि यंत्रांनी चेक करून मग तुम्हाला सांगेल की तुम्हाला असं असं काहीतरी झालेलं आहे. नीट ऐका. माझं पोट दुखतंय, हे दुखणं यंत्र जाणू शकेल? नाही. माझं डोकं दुखतंय, हे दुखणं यंत्र जाणू शकेल? नाही. कळतंय का? पण झालेलं असं आहे की त्या यंत्राने ते तुम्हाला चेक करतात आणि प्रत्येक दुखण्याचे वेगवेगळे खूप मोठे मोठे नावं तुम्हाला ते सांगतात. साधे नावं नाही आहेत, फार मोठे मोठे नाव आहेत. वड्डे लोक वड्डी बाते, मोठ्या लोकांचे मोठे रोग सगळे. आणि दुर्दैव असं आहे की तुमच्यापैकी अनेकांना त्या रोगांचा अभिमान आहे. ते नावं जसे ते मिलिटरीचे लावतात ना लोक इथे ते मेडल, तसे ते मेडल घेऊन सर्टिफिकेट घेऊन लोक सगळीकडे फिरू लागलेले आहेत. मानसिकता झालेली, मला एवढे रोग आहेत, मला एवढे रोग आहेत, मला एवढे रोग आहेत. अभिमानाने सांगायची गोष्ट आहे. आरोग्याविषयी बोलतायत कधी तुम्ही? ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, अशा लोकांना सुद्धा त्यांच्या रोगांचे नावं पाठ आहे. झालेलं काय आहे माहितीये का? यांनी तुमच्या डोक्यात टाकलं की तुम्ही रोगी आहात आणि तुम्ही ते मान्य केलं. नीट ऐका. आपल्या मनाचा एक गुणधर्म आहे की मन जे वारंवार ऐकतं, नीट ऐका, मन जे वारंवार ऐकतं त्याला मान्य करतं आणि मनानी, नीट ऐका, मनानी ज्याला मान्य केलं तसे बदल शरीरात होत असतात. हे 100% सत्य आहे. कळतंय? आधुनिक वैद्यकशास्त्र या शरीराला फक्त यंत्र समजतात. लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, बदलून टाका. हृदयात प्रॉब्लेम आहे, बदलून टाका. किडनीत प्रॉब्लेम आहे, बदलून टाका. ते फक्त याला यंत्र समजतात. पण अध्यात्मात, आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलेलं आहे की अरे हे शरीर नाहीये नुसतं. शरीर, मन, बुद्धी, आत्मा, विचार, श्वास, कृती आणि भावना या 8 गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या सांगा? शरीर, मन, विचार, श्वास, आत्मा, कृती, भावना या सगळ्या गोष्टी जोडलेल्या. मग विचार यंत्रात दिसतील का? भावना यंत्रात दिसतात का? मन यंत्रात दिसतंय का? एकीकडे ते सांगतील यंत्रात चेक करतील रक्तामध्ये आणि रक्तात चेक करून ते सांगतील की तुझा थायरॉइड झालेला आहे, तुला या थायरॉइडच्या गोळ्या कधीपर्यंत घ्यायच्या? या गोळ्या जब तक है जान, जब तक है जान, जब तक है जान, मरेपर्यंत. का बरं? यंत्रात दिसलं की थायरॉइड, पॅराथायरॉइड इथली ग्रंथी खराब झाली. अरे पण ती थायरॉइड ग्रंथी पहिले खराब का होत नव्हती याच्याविषयी का बोलत नाही कोणी?
तिचं असंतुलन झालं हे यंत्राने दाखवलं, पण कशामुळे झालं हे यंत्राने का नाही दाखवत कुणी? हे का सांगत नाही कुणी? या सगळ्या ग्रंथी मनाशी, विचारांशी, भावनेशी संबंधित आहे, हे का नाही सांगत कुणीच? कारण ते फक्त यंत्र समजतात शरीराला. अरे ज्यावेळेस तुम्ही चिडचिड करतात, रागवतात, ज्यावेळेस तुम्ही राग 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 करतात, त्यावेळेला शरीरातली ऍड्रेनाईल नावाची जी ग्रंथी आहे ही ज्यावेळेला पाझरते, त्यावेळेला शरीरात बदल होतात. ज्यावेळेस तुम्ही चिडतात, ज्यावेळेस तुम्ही खूप चिडतात, त्यावेळेला तुम्ही बघा चिडल्याच्या नंतर असं अंग कडक होतं. कशामुळे? तुम्हाला लढायचं असतं असं शरीराला वाटतं आणि शरीर साखर निर्माण करते. साखर म्हणजे काय? ग्लुकोज. कशासाठी लागतंय ग्लुकोज? जसं गाडीला पेट्रोल लागतं चालायला, तसं शरीराला साखर लागते. ते साखर योग्य प्रमाणातच पाहिजे. ते ग्लुकोज जे आहे निर्माण केलेलं त्या रक्तामध्ये योग्य प्रमाणात पाहिजे. पण तुम्ही सारखे चिडू लागले, सारखं टेन्शन घेऊ लागले, सारखं तणाव घेऊ लागले, मनात द्वेषच जर असेल तर रक्त वारंवार साखर निर्माण करेल आणि तुम्हाला शुगर होईल. रिपोर्ट येईल रक्ताचा की तुला शुगर झाली, पण मूळ कारण काय आहे? आधुनिक वैद्यकशास्त्र गोळ्या देईल, पण हे का नाही सांगत कुणी की अरे बाबा माझ्या राजा सोन्या, तुझ्या शरीरात याच्यामुळे साखर निर्माण होते, तू तुझं मन शांत ठेव, तुला गोळ्या घ्यायची गरज नाही. तू तुझं डोकं शांत ठेव, तुला गोळ्या घ्यायची गरज नाही. ब्लड प्रेशरचा वेडेपणा सुरू केला आणि बीपी झालं की तुम्हाला ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या कशाच्या? बीपी झालं कशामुळे? ब्लॉकेजेस झाले आपल्या रक्ताच्या नलिकेत. पण या गोळ्या ज्या तुम्ही घेतायत, कधी विचारलं का तुम्ही यांनी ब्लॉकेजेस कधीच कमी होत नाही, रक्त पातळ त्याची करण्याची गोळी. मग ब्लॉकेजेस जाण्यासाठी ब्लॉकेजेस निर्माण का बरं झाले? कारण जीवनशैली चुकीची, आहार चुकीचा. मग याच्याविषयी बोला ना कोणी, जे भारतात सांगितलेलं आहे. आणि दुर्दैव असं आहे की तुम्ही सुद्धा ते ऐकून घ्यायला तयार नाही. मी तेच सांगतो की ज्ञानयोगाच्या माध्यमातून जे हजारो लोक गोळ्यांशिवाय जगतायत ना, जे मी स्वतः जगतोय ना, ते याच्यामुळेच आहे की तिथे आल्यावर चैतन्यवनात ज्यावेळेस तुम्ही 6 दिवस राहतात, माती, पाणी, हवा याच्या सोबत राहतात, निर्विचार अवस्थेला जातात आणि तुम्हाला स्वत्वाची जाणीव ज्या वेळेला होते, मग कळतं अरे आरोग्य बाहेर नाहीये, आरोग्य आतमध्ये. आणि म्हणून या आरोग्याला भारतीय लोकांनी आरोग्य नाही म्हटलं. आरोग्य ही व्याख्या काय आहे? आरोग्य ही व्याख्या अधुरी आहे. या आरोग्याला काय म्हटलं? स्वास्थ्य असं म्हटलं. सांगा शब्द कुठला? स्वास्थ्य. आणि स्वास्थ्याचा अर्थ काय आहे? स्वास्थ्याचा अर्थ आहे स्वमध्ये स्थित होणं. समजतंय? स्वतः जाणं प्रवासच चुकीचा आहे. तो प्रवास बाहेरचा आहे आणि स्वास्थ्याचा प्रवास काय? आतला प्रवास आहे. मग किती वेळेला तुम्ही दिवसातून तुमचा श्वास जाणीवपूर्वक पाहिला? तुमच्या मनात भावना निर्माण होतात त्याला जाणीवपूर्वक पाहिलं? तुमचे विचार तुम्ही जाणीवपूर्वक पाहिले? तुमची कृती तुम्ही जाणीवपूर्वक पाहिली? नाही. स्वास्थ्य म्हणजे काय? स्वमध्ये स्थित होणं. आणि हे स्वमध्ये स्थित झालं की मग त्याच्यानंतर काय होतं? स्वास्थ्याची व्याख्या कशी केलेली आहे? प्रसन्न आत्मा इंद्रिय मन स्वस्थेभि दीयते. तुमचा आत्मा, तुमची इंद्रिय, तुमचं मन 24 तास प्रसन्न पाहिजे, उत्साही पाहिजे. सकाळी जेवढं फ्रेश तेवढंच संध्याकाळी फ्रेश पाहिजे. फ्रेश मनाने पाहिजे, मनात सकारात्मक विचार पाहिजे, देण्याचा भाव पाहिजे, सेवाभाव पाहिजे आणि आम्ही सगळे एक ते एकत्वाची अनुभूती पाहिजे. मग याच्याविषयी का बोलत नाही? कुठल्या शाळेत हे शिकवतात? मुळात सुरुवातच शाळेतून काय आहे? फक्त बाहेरचं शिक्षण. बघा तुम्ही, स्वतः जायचं शिक्षण कुठेच नाहीये. मार्गच चुकला आणि काय झालं? तुमच्या डोक्यात जे टाकलं ना, तुमच्या डोक्यात जे टाकलं, आता नेमका तो पेपर कालचा तुम्ही बघा, कालचा पेपर काढून बघा दिव्य मराठी किंवा टीव्हीवरती सुरू होतं, कसं टाकतात बघा बरं का तुमच्या डोक्यात. 90% ब्लॉकेज आहे. ऑपरेशन जर नाही केलं ना, मरशील एवढ्या दिवसात.
झालं, तुम्ही करून घेता. कोरोना 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 एवढे घाबरतायत. कोरोना नाही का? असेल, आहे, पण घाबरवतात कसं बघा. अंबाजोगाईमध्ये 8 लोक एकाच सरणावरती जळाले. नगरमध्ये का औरंगाबादमध्ये एका ठिकाणी 22 लोक जळाले. काय दाखवतात ते? घाबरवतायत तुम्हाला. हे का नाही सांगत? हे का सांगत नाही की 100 पैकी 98 रुग्ण 100 पैकी 98 रुग्ण हे सुखरूप घरी पोहोचलेले आहेत. हे का नाही सांगत? काळजी घ्या ना. जे आवश्यक आहे ते सगळं करा ना. मास्क घाला ना, हात धुवा ना, जे आवश्यक आहे ते करा. पण घाबरवतात कशामुळे लोकांना? आणि तुम्ही ते 24 तास बघून 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 तुमच्या डोक्यावर परिणाम झाला. हे का सांगतोय? कारण लोकांना एवढा परिणाम झाला. मला कित्येक लोक फोन करतात, माऊली भीती वाटते, माऊली भीती वाटते. त्यांना झोप लागायला तयार नाही. कशामुळे? 24 तास बातम्यांवरती ते सुरू. अरे त्याच बातम्या बघा. माझ्यावरती जर विश्वास नसेल ना तर तुमच्यापैकी प्रत्येकाने बघा, तो पेपर काढा, तो बातमी काढा. ते जे सांगतात ना 22 लोक एका सरणावर झाले, एका सरणावर झाले. अरे त्या 22 लोकांना जाळणारे जे 2-3 स्मशान जोगी आहेत ना त्यांनी मास्क घातलेला आहे, ना त्यांनी तो किट घातलेली आहे. त्या लोकांनी बनेनवरती ते आहेत आणि जाळतायत लोकांना. त्यांना का नाही झाला कोरोना? म्हणजे मास्क घालू नका असं मी मुळीच सांगत नाही बरं का, लक्षात ठेवा. तो घालाच, पण घाबरवलं कशामुळे? कशामुळे? मग जिथे जिथे निवडणूक आहे तिथे का बरं नाहीये? तिथे का बरं काही करत नाही? यांचं झालं, यांच्या तुंबडे भरले, यांचे खिसे भरले, की तिथे सुद्धा हे काढतील कोरोना. ते नाही असं मी म्हणत नाहीये. त्याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे. पण ती काळजी घेताना मन स्थिर राहायला पाहिजे. मन घाबरलेलं नाही पाहिजे. हे का नाही सांगत कोणी? मग मी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही रोज रोज जे ऐकतात, खोटं ओरडून ओरडून सांगितलं तरी सुद्धा ते खरं वाटायला लागतं. का बरं? मनाचा गुणधर्म आहे काय? की मन रोज रोज जे ऐकतं त्याला मान्य करतं, आणि मनाने जे मान्य केलं शरीर तसं बनतं. हे कळालं तुम्हाला? मनाने जे मान्य केलं शरीर तसं बनतं. उदाहरणार्थ, एक राजकन्या होती, अतिशय सुंदर अशी राजकन्या. ती तिच्या त्या महालामध्ये बसायची. ती बसली खिडकी उघडून की एक चेटकीन यायची आणि ती चेटकीन तिला रोज सांगायची, तू कुरूप दिसते, तू कुरूप दिसते, तू घाणेरडी दिसते, तू कुरूप दिसते. राजकन्या रोज रडायची आणि तिने मान्य करून टाकले की माझ्या एवढं घाणेरडं कुणीच दिसत नाही. पण शेवटी तिच्या आयुष्यात एक राजपुत्र येतो आणि तो आयुष्यात पहिल्यांदा तिला सांगतो, अगं तुझ्या एवढं सुंदर मी कुणालाच बघितलं नाही. ती मान्यच करत नाही. ती म्हणते नाही, माझ्या एवढं कुरूप कुणीच नाही. नाही, तुला कसं काय माहिती? तू आरसा बघितला नाही? पण मला सांगितलं. मग ज्या वेळेला तो राजपुत्र तिला आरसा दाखवतो की बघ तुझं रूप, मग तिच्या डोक्यातलं निघून जातं, अरे मला चुकीचं भरवलेलं होतं. हा सत्संग म्हणजे आरसा आहे, लक्षात घ्या. हे प्रयोग केलेले तर बघा. मानसोपचार तज्ज्ञ जे आहेत त्यांना माहिती आहे, अगदी मानसिक आरोग्यावरची अनेक पुस्तकं, त्यामुळे हे माहिती आहे की एखाद्या झाडाला जर मारायचं असेल ना त्याची मुळं कापण्याची गरज नाहीये. झाडाला जर मारायचं असेल तर मुळं कापण्याची गरज नाही. तुम्ही प्रयोग करा. हे प्रयोग केले. त्या झाडाला रोज शिव्या देत राहायचं, त्या झाडाला रोज नावं ठेवत राहायचं, त्या झाडाला रोज घाणेरडं बोलत राहायचं. हे प्रयोग केलेले की ते झाड वाढ होत नाही, ते झाड नीट वाढत नाही. आणि त्याच झाडाच्या ठिकाणी एक शास्त्रीय संगीत लावलं, त्या झाडाच्या ठिकाणी मंत्र बोलत राहिले, त्या झाडाच्या ठिकाणी चांगलं बोलत राहिलं, ते झाड वाढतं.
असं कधी असतं का? आणि तुम्ही विश्वास ठेवूच नका. मी काय सांगतोय, करून बघा, तुम्हाला जाणवेल. हे मी स्वतः प्रयोग केले. आपल्या चैतन्य वनातलं कोणतंही फळ असू द्या, ते सीताफळ असो, ते चिकू असो, नाहीतर ते आपला केशर आंबा असो, एकदा ज्याने ते खाल्लं ते पुन्हा 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 हेच मागायला येतं. ते इतके गोड लागतात का बरं? तिथे मंत्रोच्चार होतात, तिथे नैसर्गिक आहे सगळं, तिथे प्रेम आहे सगळं. आणि म्हणून समजून घ्या, मला काय सांगायचं ते समजून घ्या. ज्याचं डोकंच लागणार नाही ना, जे निगेटिव्ह विचार कराल ना, ते म्हणाला तू काय सांगतो रे, आम्हाला माहितीये तुझ्या घरात कोणाला कोरोना होऊ द्या, मग बघा काय होतं. मी तेच सांगतोय की मला सांगायचं काय आहे ते समजून घ्या. ही WHO जी आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, ही सध्याची वैद्यकीय पद्धती जी आहे ती शरीराला यंत्र समजतात. आणि यंत्र समजल्यामुळे ते काय सांगतात, मनाशी काही घेणं देणं नाहीये, मनामुळे रोग येतात याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ते सांगताना तर सांगतील की 90% रोग हे सायकोसोमॅटिक आहे, मनोदेहिक आहे, मनाचा परिणाम शरीराला झाल्यामुळे हे शरीराला रोग झालेले आहेत, हे सांगताना तर सांगतात, पण मनासाठी काही घेणं देणं नाही. हे कसं वाढवतात बघा बरं का, हे तुमच्या डोक्यात कसं टाकतात बघा बरं. ते काय करतात, हे यंत्र आहे ना, मग यंत्र आहे म्हणजे काय करायचं, पार्ट बदलून टाकायचं बस. अरे आजकाल तर असं वाढलेलं आहे, तुमच्यापैकी अनेकांनी ते पाहिलेलं असेल की लोक वजन खातात. अगदी डॉक्टर लोक असतात, मोठे मोठे बुद्धिमान लोक असतात, हे गपकचे गपचे वजन वाढलेलं. आणि वजन वाढल्याच्या नंतर त्यांचं वजन कमी करण्यासाठी, ऐका, हे वजन कमी करण्यासाठी ते लोक आहारावर कंट्रोल करत नाही, सात्विक आहार घेत नाही. आता एक नवीन पागलपणा निघालेला आहे, अनेक डॉक्टरांनी ते केलेले आहे. ते त्यांचं जठर जे आहे ना, जठर, ते जठर अर्ध्यातूनच असं शिवून टाकतात, ते आतडे कापून टाकतात आणि मग जोडतात. तुम्ही सांगा, ते जठर काय करतात, बारीक करतात. अरे जठर हे अशी WHO सांगितलेलं आहे की तुम्ही इकडून जर ते जठर शिवलं ना, ते दुसरीकडे वाढतं. आणि हे लोक चेक करतील, हे स्वतः डायबिटीस असलेले लोक, स्वतः ब्लड प्रेशर असलेले लोक हे गोळ्या देतील दुसऱ्याला. मी ठामपणे सांगतो, मी प्रत्येक वेळेला सांगतो, मी जाहीर सांगतो की जर कधी मला डायबिटीस ब्लड प्रेशर झाला ना, कुठला रोग आला ना, मी हे माझं बोलणं कायमचं बंद करेल. कारण माझी लायकी नाही, मग माझी त्या वेळेला फक्त पोपटपंची असेल की दुसऱ्याचे रोग तू दूर करतोय, स्वतःला रोग झाले. मी जे सांगतोय ते मी आचरण करतोय, मी जे सांगतोय ते मी अनुभवतोय, मी जो सांगतोय तो माझा आत्मविश्वास आहे. कळतंय का? हे मी फॉलो करतोय. म्हणून वयाच्या 43व्या वर्षी लहान बाळासारखं मी हसत राहतो. तुम्ही मला शिव्या दिल्या तरी मला काही फरक पडत नाही, आणि तुम्ही माझं कौतुक केलं तरी मला फार हरभऱ्याच्या झाडावर मी चढत नाही. का बरं? कारण मी माझ्या आत्मानंदात आहे. हा आत्मानंद मला तुम्हाला या सत्संगातून द्यायचा आहे. मग ते जठर शिवण्याची गरज काय, तुम्ही मला सांगा ना. जठर शिवण्याची काय गरज आहे? त्याच्याऐवजी मन शांत राहिलं की सात्विक आहारच घ्यावा असं वाटतं, व्यसन करावं असं वाटत नाही. मन शांत राहिलं तर आपण पाहिजे तितकंच जेवतो, जे सगळ्या आयुर्वेदात सांगितलेले. किती जेवायला पाहिजे? अन्नेन पूरयेत अर्धम तोयेन च तृतीयकम उदरस्य तृतीयांशत संरक्षेत वायुधारणान. म्हणजे तुमच्या डोक्यात कचरा भरलेला, जास्त खाल्लं तर जास्त एनर्जी असं नाहीये. इतकंच खाल्लं तर एवढी एनर्जी शरीर निर्माण करतं. सात्विक आहार पाहिजे तुम्हाला. पण ते इतकंच खाऊन ते कधी होतं? समाधानी मन. लक्षात घ्या, ज्याचं मनच अतृप्त आहे, त्याचं पोट भरलं तरी मन भरत नाही. मी काय बोलतोय ते ऐका. आपलं पोट भरतं पण मन भरत नाही. आणि म्हणून जेवण केल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही 4-5 डबे उघडून बघतात, तुम्ही फ्रीज उघडून बघतात, आणि तुम्हाला काहीतरी पाहिजे असतं. का बरं? पोट भरलेलं आहे, मन भरलं नाही, झाली ऍसिडिटी.
काय करायला पाहिजे? मन समाधानी करायला पाहिजे. दुर्दैवाने तुम्ही काय करतात, ते आयुष्यभर ऍसिडिटीच्या गोळ्या घेतात. ती बाटलीच्या बाटली आणतात, प्या ते बाटलीच्या बाटली, ती इनो घ्या. मग ते मध्ये दाबलं की काय होईल? अल्सर होईल. ते मध्ये दाबलं की काय होईल? पुन्हा तुम्हाला आतड्याचे प्रॉब्लेम सुरू होतील. ते मध्ये दाबलं की पुन्हा अपचन होईल. त्याच्यासाठी वेगळ्या गोळ्या घ्या. मनाविषयी बोला ना, मनाविषयी. मन करा ना समाधानी. मी तर जेव्हा जेव्हा शिबिर असेल ना, 6-6 दिवस, 10-10 दिवस, 5-5 दिवस उपवास करतो. बस एखादं फळ खायचं, आणि तरी सुद्धा 200-200, 300-300 लोकांसमोर उत्साहाने बोलू शकतो. बोलण्यात सगळ्यात जास्त ऊर्जा येते. आता मी 5:30 ते 8:30 आपलं ऑनलाईन शिबिर सुरू आहे, ते घेतलं, इतक्याच जीव तोडून बोललो. आता 9 वाजता पुन्हा हे शिबिर सुरू झालं. मी माझं कधीच 99% दिलं असं कधी होत नाही. मी माझं 100% देतो. मी कॉन्फिडेंटली सांगतो तुमच्या डोळ्यात बघून, नाही होणार मला बीपी, नाही होणार मला शुगर, नाही होणार मला थायरॉइडचा त्रास, कधीच मायग्रेनचा त्रास मला होऊ शकत नाही. का बरं? माझा रस्ता कुठला आहे? स्वतःला विसरण्याचा आहे. शरीर आणि मन एकत्र आलं, आपोआप होतं. अरे सदा कोरोना 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 हे जे लोक म्हणतात ना, तुमच्या घरात कोरोना होऊ द्यावं मग कळेल तुम्हाला, हे कोणते लोक आहेत? हे कोरोना झालं की एवढे घाबरून जातात. घाबरले की अगोदर श्वास वाढतो आणि हे दवाखान्यात ऍडमिट होतात. एकदा फक्त आपला 3 दिवसांचा उपवास करून बघा, नाही झालं तर मग बोला, फाशी द्या मला, मी मान्य करायला तयार आहे. कोरोना जर पॉझिटिव्ह तुम्ही आलात तर कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर, अरे ठीक आहे, पहिल्यांदा यस ठीक आहे, कोरोना पॉझिटिव्ह येणं काही चुकीचं नाहीये. व्हायरल आहे ते होणार आहे, प्रत्येकाला होणार आहे. तुम्ही नसल आपला 3 दिवसांचा उपवास, जो मोसंबीचा ज्यूस, पायनॅपलचा ज्यूस आणि नारळ पाणी याचा जो उपवास आहे, त्याची व्हिडिओ आहे आपल्या युट्यूबवरती, त्याच्यात मी सांगत बसत नाही तो कसा उपयोग करायचा. पण ते गोळ्यांशिवाय, एकही गोळी घेतल्याशिवाय कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे असे हजारो लोक आहेत. ते तर करणार नाही, तिथे ऍडमिट होतील. बरं ऍडमिट झाले तर तरी सुद्धा तुम्ही काय करा, तुम्ही मनाने समाधानी राहा ना. तुम्ही प्राणायाम करा ना तिथे, तुम्ही ध्यान करा ना तिथे. पुन्हा निगेटिव्ह बातम्या ऐकायच्या. पहिल्यांदा आहे ना, ही भीती काढून टाकण्यासाठी आहे ना, ही बातम्या बघणं बंद करा तुम्ही. आणि बातम्यांच्या ऐवजी स्वतःला बदला. काही झालं की लिव्हर बदललं, काही झालं की पार्ट बदलला, मला सांगा, डोकं खराब झालं, डोकं बदलणार? मन आणि शरीर याचा संबंध आहे. आणि मी काय सांगितलं, पुन्हा माझ्यासोबत रिपीट करा. जे मनावर, कानावर नेहमी पडतं, जे कानावर नेहमी पडतं, मन त्याला मान्य करतं. असे अनेक प्रयोग केलेले आहेत. नीट आहे का? शब्द वाटल्यास लक्षात ठेवा. याला काय म्हणतात? याला म्हणतात प्लेसिबो इफेक्ट. दी प्लेसिबो इफेक्ट. तुम्ही गुगलवर सर्च करा. BM हेगडेंचे लेक्चर्स वाटल्यास तुम्ही काही ऐका आरोग्याविषयीचे, त्याच्यात दिलेले आहे. दी प्लेसिबो इफेक्ट असा शब्द गुगलवर सर्च करा. आणि त्या दी प्लेसिबो इफेक्ट मध्ये काय सांगितलं त्यांनी 100 लोकांना गोळा केलं आणि 100 लोकांचं ज्यांचं दुःखत होतं त्यांना गोळा केलं. बघा बरं का, हे प्रयोग केलेले आहेत, माझ्या मनाचं मी सांगत नाहीये. आणि ज्या वेळेला त्यांनी हे प्रयोग केले, काय प्रयोग केले? त्यांना असं सांगितलं, त्यांना गोळ्या दिल्या. गोळ्या दिल्याच्या नंतर त्यांना असं सांगितलं, 100 पैकी 100 लोकांना सांगितलं की तुमचं जे अंग दुखतंय, अंग दुखण्यासाठी काय कसलं औषध आहे, समजा मॉर्फिन दिलं त्यांना, तर ते अंग दुखण्याचंच औषध त्यांना दिलं. बरोबर गोळी दिली, पण सांगताना असं सांगितलं, ऐका हे प्रयोग केलेले, की सध्याला आपल्याकडे अंग दुखण्याची गोळी अवेलेबल नाहीये. नीट ऐका, सध्याला आपल्याला अंग दुखण्याची गोळी अवेलेबल नाहीये. तात्पुरती साधी गोळी तुम्ही घ्या आणि जेव्हा ती गोळी येईल त्यावेळेला मग आम्ही तुम्हाला ती औषधं देऊ. सध्याला ही गोळी घ्या.
ही अंग दुखण्याची गोळी नाही. आणि दिली कुठली गोळी? अंग दुखण्याचीच. नीट ऐका, तुम्ही हे गुगलवर सर्च करू शकतात. 100 पैकी 88 लोकांचं दुखणं बंद झालं नाही. गोळी कुठली दिलेली होती? अंगदुखीचीच. पण ती अप्लाय नाही झाली. का बरं? मनाने मान्य केलं काय की त्या गोळ्या मला मिळालेल्या नाहीयेत. दी प्लेसिबो इफेक्ट असं त्याला म्हणतात. पुन्हा नंतर काय केलं? दुसऱ्या 100 लोकांना घेतलं. नीट ऐका बरं, काही प्रयोग केले. दुसऱ्या 100 लोकांना घेतलं आणि त्या 100 लोकांचं सुद्धा अंगच दुखत होतं आणि त्यांना अगदी साधी गोळी दिली ज्याने अंग दुखणं थांबणार नव्हतं. हे मी केलेलं नाहीये, हे मनोविकार तज्ज्ञांनी, शास्त्रज्ञांनीच केलेले प्रयोग आहे. साधी गोळी दिली जे अंग दुखणं थांबणार नव्हतं आणि त्यांना सांगताना असं सांगितलं की जगातली सगळ्यात पॉवरफुल गोळी आहे, ही गोळी घेतल्याच्या नंतर तुमचं दुखणं काही तासाच्यात कायमचं गायब होईल. नीट ऐका, ती अंगदुखीची गोळी नव्हती, ती साधी गोळी होती. तरी सुद्धा 100 पैकी जवळपास 90 लोकांचं अंग दुखणं थांबलं. का बरं? मन ज्याला मान्य करतं तसे बदल शरीरात होतात. कळतंय? हे गुगलवर सर्च करू शकता तुम्ही. आता सध्याला काय झालेलं आहे? मनाने मान्य केलं. काय मान्य केलं? मला रोग आहे, मला बीपी आहे, मला डायबिटीस आहे. आणि तुम्ही चर्चा कुठली करता दिवसभर? बीपी बीपी बीपी, डायबिटीस डायबिटीस, थायरॉइड थायरॉइड थायरॉइड. मग मी किती जरी त्यांना बोललो ना, शेकडो फोन मला येतात, किती जरी मी त्यांना बोललो ना, तर सगळ्या शेवटी मी त्यांना सांगतो, अरे आहारात बदल करा, प्राणायाम करा, तुम्ही ध्यान करा, तुम्ही आनंदी राहा, तुम्ही चैतन्यवनात या, तुम्ही 100% सहभागी व्हा, तुम्ही भरभरून जागा, सोडा रोगांना. तरी सुद्धा एवढं सांगून सगळ्यात शेवटी ते बोलतं, नाही नाही माऊली, पण बीपी साठी काय करू? बघा तुम्ही, कळतंय का? म्हणून आज मग दवाखान्यात जायचं नाही, डॉक्टरांकडे जायचं नाही आणि 100% जायचं. डॉक्टर तर देवच आहे, पण डॉक्टरांची गरज ज्या वेळेला असेल त्याच वेळेला तिथे जायला पाहिजे. छोट्या छोट्या दुखण्यावर तुम्ही ज्या गोळ्या घेतात, ह्या गोळ्या काय करतात? या गोळ्या पहिल्यांदा घेतल्या की लिव्हर कडे जातात आणि लिव्हर स्वतःला प्रश्न विचारतं. लिव्हर विचारतं, चेक करतं की याच्या खानदानी त्या गोळ्या कोणी घेतल्या होत्या का नाही. याचा अर्थ हे विष आहे. ते टाकतं किडनीमध्ये आणि किडनीत त्या गोळ्यांचा परिणाम असा होतो की किडनीवरती जास्त ताण येतो आणि मग किडन्या खराब होण्याचं प्रमाण वाढलेलं. का बरं? कारण शरीराला माहिती आहे की हे पॉइझन आहे, हे बाहेर फेकून द्या. आणि याचं उदाहरण मी कसं देतो? मी नॉर्मली सांगतोय की तुमच्यापैकी अनेकांनी, मी मागं पण सांगितलेलं आहे, काय सांगितलं? तुम्ही बघा, हे होतं स्त्रियांना तर हा अनुभव खूपदा असतो, काम करतो बरं का आपण. बघा असं आहे की नाही, मनाची अवस्था कशी? स्वयंपाक करता करता कित्येक वेळेला तुम्हाला चटके बसतात. स्त्रियांचे हात जर बघितला ना, कितीतरी वेळेला फोड आलेले असतात, चटके बसलेले असतात, कापल्या जातं कुठेतरी. पण कामात असताना तुम्हाला कळतही नाही की तिथं काही कापलेलं आहे. पण ज्या वेळेला तुम्ही एका ठिकाणी बसताल मग आगाग व्हायला सुरुवात होते. आणि आगाग व्हायला सुरुवात झाल्याच्या नंतर मग तुम्ही विचार करता, अरे हे कुठे लागलं होतं बरं मला? होतं की नाही होत? पण लागलं त्यावेळेला कळालं नाही. का बरं? लक्ष कामात होतं, मन कामात होतं, शरीराचं काही जाणवलं नाही. मन जर रोगांकडे असलं ना तर तेच तुम्हाला जाणवतं. हे कसं समजून घ्यायचं? अजून बघा, चटका सगळ्यांना, शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस आहे, चटका सर्वांनाच बसतो. पण बायकांना ज्यांना सवय आहे त्या तव्यावरची पोळी सरळ इकडे तिकडे करतात. का बरं? सवय झाली, मनाने मान्य केली की काही होत नाही. तेच आमच्यासारख्या माणसांना पोळ्या भाजायला सांगा बरं, ते पोळीच्या ऐवजी 2 वेळेला हात भाजून ठेवेल आणि ते टच करताना चटका बसतो. होईल की नाही होणार तुम्ही सांगा? का बरं? मनाने मान्य केलं. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघा, ते देवस्थानाला विस्तवावरतून चालतात म्हणे लोक, पळतात आणि तुमचं बरं होतं. असते कोणाकोणाची श्रद्धा, ते विस्तावरतून पळतात. का बरं? मन मान्य करतं. लक्षात ठेवा, हा सत्संग नुसतं ऐकून सोडून देऊ नका. अगोदर तुमच्या मनामध्ये टाका. काय टाका? यस,
मी आरोग्य संपन्न आहे, मी जीवनशैली बदलेल, मी विचार बदलेल, मी रोगांबद्दल बोलणार नाही, मी आरोग्याबद्दल बोलेल. हे शरीर म्हणजे फक्त यंत्र नाहीये, हे शरीर यंत्र नाहीये. मग काय आहे? हे जे शरीर आहे, हे शरीर मन, बुद्धी, आत्मा, विचार, श्वास, कृती, भावना या सगळ्यांनी बनलेलं मला जीवन जगण्यासाठी परमात्म्याने दिलेलं गिफ्ट आहे असं म्हणून ज्यावेळेला तुम्ही या शरीराकडे बघतात ना, त्यावेळेला या देवाने दिलेल्या गिफ्टमध्ये तुम्ही कधीच घाण टाकणार नाही. याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून भारतीय संस्कृती काय सांगते? समाधानी राहा. भारतीय ऋषीमुनी लोकांनी काय सांगितलं? नीट ऐका. भारतीय ऋषीमुनी लोकांनी काय सांगितलं? शरीर हे माध्यम आहे. शब्द लक्षात ठेवा. शरीर हे माध्यम आहे, मन हे मध्य आहे. शरीर माध्यम आहे, मन मध्य आहे, ईश्वर आराध्य आहे आणि मोक्ष हे साध्य आहे. कळालं का? काय सांगितलं मी? शरीर माध्यम आहे. कशाचं माध्यम? जे साध्य तुम्हाला प्राप्त करायचंय त्याचं. काय आहे साध्य? मनुष्याचे जन्म कशासाठी झालेले? दारू ढोसण्यासाठी? सिगरेट फुकण्यासाठी? अरे तुम्ही जर दुसऱ्याला चेक करताय, तुम्ही जर दुसऱ्याला सांगतायत आणि तुमच्या जिभेवर कंट्रोल नाहीये, तुम्ही जर दारू ढोसतायत, तर खरंच तुम्ही काय सांगू शकता? तुम्ही सांगा. म्हणून पहिले जे दुसऱ्याला द्यायचे आपण देवता मानलेल, धन्वंतरी देवता, आरोग्याची देवता, धन्वंतरी देवता येते. देवता म्हणजे कोण? जो अगोदर स्वतः फॉलो करतो. जर मी स्वतः चहा घेतला, मी स्वतः सिगरेट फुकली, मला कोणी बघणार नाहीये. पण मी एवढ्या हक्काने माझं 100% देऊन तुमच्या डोळ्यात डोळे घालून सांगू शकतो की तू निर्व्यसनी हो? नाही सांगू शकत. काय सांगितलं मी? मन हे मध्य आहे, शरीर हे माध्यम आहे, मन मध्य आहे, ईश्वर आराध्य आहे आणि मोक्ष हे साध्य आहे. म्हणजे या शरीराला सोबत घ्यायचं. मोक्ष हे साध्य आहे, त्या साधनाला सोबत घ्यायचं, त्या साध्याकडे जायचं. त्या साध्याकडे जाताना ईश्वराला आराध्य मानायचं, म्हणजे ईश्वराला डोक्यात ठेवायचं. आणि त्या ईश्वराला डोक्यात ठेवण्यासाठी नीट ऐका, मी काय सांगतो ऐका. शरीर आणि मोक्ष, मी आणि मोक्ष, मी आणि परमात्मा याला जोडणारा मध्य कोण आहे? मन. बघा, या सगळ्या गोष्टीमध्ये जे ऋषीमुनी लोकांनी सांगितलं, याच्यात कुठेच रोग हा शब्दच नाहीये. कळतंय का? याच्यात परमात्मा आहे, याच्यात शून्यावस्था आहे, याच्यात मी आहे. ज्या वेळेला मी असं मानतो की मी रोगी आहे, ज्या वेळेला मी असं मानतो मी रोगी आहे, त्यावेळेला काय होतं? मग मला एवढं कळतं की मी माझं बरं होऊ शकत नाही. समजतंय का? ज्यावेळेस मला असं वाटतंय की मी रोगी, मी मान्य केलं, नाऊ आय हॅव ऍक्सेप्टेड, येस मी रोगी आहे. बघा, दोन मार्ग आहेत, लक्षपूर्वक ऐका. दोन शब्द आहेत, लिहा. कुठले कुठले? एक आहे इलनेस, एक आहे इलनेस आणि दुसरा आहे वेलनेस. इलनेस म्हणजे काय? मी आजारी. आणि वेलनेस म्हणजे काय? मन आनंदी असणं. कळतंय? जे लोक इलनेस, नीट ऐका, जे लोक इलनेसवर विश्वास ठेवतात, मी आजारी म्हणतात, ते इल झाले की ते फक्त पिल घेतात. पिल म्हणजे काय? गोळ्या घेतात. आणि जे वेलनेस वरती असतात, जे वेलनेस वरती असतात, जे येस आय एम 100% ओके, ते वेलनेस वाले विल पॉवर वाढवतात, इच्छाशक्ती. कळतंय तुम्हाला? आय एम इल, मी आजारी आहे, देन आय एम 100% डिपेंडंट ऑन माय पिल.
पिल म्हणजे गोळ्या. मी 100% त्याच्यावर अवलंबून राहतो. पण ज्या वेळेला मी सांगतो असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम, हे परमेश्वरा मी असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून मला अमरत्वाकडे घेऊन जा, त्याच्यासाठी हे शरीर आहे, मी वेल आहे, मी ठीक आहे, तू माझ्या सोबत आहे, असं ज्या वेळेला सांगतो ते वेलनेस वाले त्यांची विल पॉवरनी बरे होतात. एवढ्या कॉन्फिडेंटली का सांगतोय मी? कारण 25 वर्षापासून 2 कोटी साधक जे माझ्यासोबत वेगवेगळ्या माध्यमातून आणि 50 देशांमधले साधक जे जोडले गेलेले आहेत, त्यांना मी एकच सांगतो, मला बाकीचं काही माहिती नाही, मी काही फार अभ्यास केलेला नाही, मी जे जगतोय, मी जे अनुभवतोय, मी तुम्हाला ते सांगतो. ते कुठल्या पॅथीतलंय ते मला माहिती नाही, तो माझा अनुभव आहे. आणि तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर हे नुसतं ऐकू नका, तुमची विल पॉवर वाढवा, तुम्ही आचरण करा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही 100% सहभागी व्हा. समजतंय का? बस आपोआप तुमचं जीवन बदलून जाईल. आणि होतंय काय माहितीये का, सध्याला प्रत्येकाचा जो प्रत्येक पॅथी, कुठल्याही पॅथीकडे गेलो, ॲलोपॅथी असू द्या, होमिओपॅथी असू द्या, आयुर्वेद असू द्या, नाही तर नॅचरोपॅथी असू द्या. आता मला उत्तर द्या बरं का, प्रत्येकाने उत्तर द्या. या सगळ्या ज्या पॅथी आहेत, या सगळ्या पॅथी ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो, आज अगदी योगाचे शिबिर असू द्या, हे घेणारे जे लोक आहेत, हे घेणारे लोक सुद्धा जर केवळ पैशासाठीच, कोण कसं करतं आपल्याला माहिती नाही, प्रत्येक गोष्टीत प्रत्येक जण, ॲलोपॅथीत खूप सारे डॉक्टर, खूप चांगले डॉक्टर. प्रॉब्लेम तुमचा आहे, डॉक्टरांचा नाही प्रॉब्लेम. डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला काही झालेलं नाही, तुम्ही जा मस्तपैकी, तुम्ही म्हणता या डॉक्टरला काही कळतच नाही, मला गोळ्या दिल्या नाही, सलाईन लावलं नाही, हे तुमच्या डोक्यात बसलेलं आहे, तुमच्या डोक्यात बसलेले. अरे तुम्ही बघा ना, व्हिटॅमिन सीच्या गोळ्या तुम्ही घेतात, तुम्हाला गोळ्या देतात. व्हिटॅमिन सीच्या गोळ्या देण्याच्या ऐवजी नैसर्गिक आहार, तू संत्री खा, मोसंबी खा, हे का नाही सांगत, तू डाळिंब खा, तू पायनॅपल खा, तू आवळा खा, तू लिंबू खा, याच्यातून तर जास्त मिळतं ना. पण कंपन्यांनी ते जर विकले नाही तर पैसे कसे मिळतील? व्हिटॅमिन डीचे इंजेक्शन देतात, व्हिटॅमिन डीचं इंजेक्शन असतं, व्हिटॅमिन डीचं. अरे त्याच्याऐवजी सकाळ संध्याकाळ उन्हात बैस, असं का नाही सांगत? कारण पैसे नाही मिळणार. आणि मी पहिल्यांदा सांगतो, मला तुमच्याकडनं काही पैसे नाही पाहिजे, कौतुक नाही पाहिजे, मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. पण या सगळ्या पॅथी, आजकाल अगदी नॅचरोपॅथी, या सगळ्यांची गरज आहे. पण कुणाला गरज आहे? हजारातून एखाद्याला. तुम्ही मला उत्तर द्या, तुमच्या माझ्या लहानपणी मुद्दामून कुणी थंड पट्टी ठेवून गरम पट्टी ठेव असं कधी केलं होतं का आपण? तुमच्या माझ्या लहानपणी मुद्दामून त्या होमिओपॅथिकच्या गोळ्या घेतल्या होत्या कधी? तुमच्या माझ्या लहानपणी तुम्ही मला सांगा, कधीतरी आपण सतत कंटिन्यू सलाईन लावायचो, करायचो कधी? नाही. का बरं? आपलं लक्ष आरोग्याकडे होतं. सरकारी दवाखाना होता, त्याच्यात एकच त्या आयोडीनची मोठी वास येणारी बाटली असायची आणि एवढ्या मोठ्या गोळ्या असायच्या. काही झाले की त्याच गोळ्या द्यायच्या, काही झाले की त्या गोळ्या द्यायच्या, लोक बरे व्हायचे. होते की नव्हते तुम्ही सांगा? का बरं? वेलनेस. आज जर मी शिबिर घेतोय आणि माझा शिबिर घेतानाचा उद्देश असेल की मला पैसे मिळाले पाहिजे, मी देऊ शकत नाही आरोग्य लोकांना. कळतंय का? मी कुठल्याही पॅथीचा असेल आणि जर माझ्या मनात असं असेल की मला पैसे मिळवावे, तर माझ्यासाठी येणारा पेशंट हा यंत्र आहे. मी जे यंत्र घेतलेले आहेत त्याचे हप्ते मला फेडायचे आहेत, मी त्याला आयसीयूतच टाकणार. कळतंय का? मी त्याला गोळ्याच देणार, मी त्याला पंचकर्म करायलाच लावील, मी त्याला कुठलीही गोष्ट करायलाच लावील. मी काय सांगतोय? अरे ते सगळं कर रे बाबा, पण अगोदर स्वतःवरती विश्वास ठेव की तू तुझं जीवनशैली, तुझा आहार, तुझे विचार बदलले की त्याच्यातून निर्माण झालेले जे रोग आहे ना, हे बदलतात. जसं मी उन्हात उभा आहे तर मला चटका बसणार आहे, मग तुम्ही दुर्दैवाने काय करता? त्या सगळ्या पॅथी त्या चटका बसण्यावर औषध देतात. मी काय सांगतोय?
त्याच्याऐवजी जो उन्हात उभा आहे ना, तो थोडा झाडाच्या खाली येऊन उभा राहा. मग चटक्या बसण्यावर औषधी घ्यायची गरज पडणार आहे का तुम्हाला? सांगा. नाही. मला काय सांगायचं ते समजतंय का तुम्हाला? माझा प्रत्येक पॅथीवरती प्रत्येकाविषयी खूप आदर आहे. मी बोलतोय तुमच्याविषयी. कळतंय का? की तू उन्हात उभा आहे चटका बसतोय, तर तू चटक्यावर गोळ्या का बरं घेतोय? गोळ्या घेऊन चटका बसणं कमी होणार आहे का? त्याच्याऐवजी सावलीत आहे ना. सेम असंच आहे की जीवनशैली बदलली, आहार चुकीचा घेतला, विचार चुकीचे केले, कंटिन्यू विचार चुकीचे केले, टीव्हीतून काय काय नको ते सगळं बघतायत. आता त्या मनाने ते मान्य केलं आणि तसे रोग होऊ लागले तुम्हाला. मग सावलीत आहे ना. सावली काय आहे? कुठे आहे सावली? सावली आहे ते म्हणजे जीवनशैलीतला सकारात्मक बदल. कळतंय? म्हणून भारतीय शास्त्र जे त्याच्यावरती रोग नाहीये. बघा आता लक्षपूर्वक आहे का बरं का. आता महत्वाचा पॉइंट आहे. काय आहे? जीवन. लक्षपूर्वक आहे का? आधुनिक जीवनशैली आणि आध्यात्मिक जीवनशैली असे दोन पद्धती आहेत जीवन जगण्याच्या. हे महत्वाचं आहे, ऐका. आधुनिक जीवनशैली आणि आध्यात्मिक जीवनशैली दोन्ही पद्धतीने जीवन जगू शकतं. पण आधुनिक जीवनशैलीच्या रस्त्यावर जीवन आणि जीवनाचं उद्दिष्ट हे वेगळं आहे आणि आध्यात्मिक जीवनशैलीच्या रस्त्यावर जीवन आणि जीवनाचं उद्दिष्ट हे वेगळं आहे. कळतंय का? हे इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. जीवनाचं उद्दिष्ट ज्याला कळालं आणि जीवन विनाकारण आनंदात कसं जगायचं हे ज्याला कळालं त्याला 90% रोग होणार नाही. ज्यावेळेला रोग होतील तेव्हा जा ना तुम्ही, पण रोग होऊच नाही असं काहीतरी करा ना. दुर्दैव काय माहितीये का? हे जे मी सांगतोय हे कशासाठी आहे? हे रोग येऊच नाही याच्यासाठी आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला महत्व कळत नाही. रोग आल्याच्या नंतर तुम्ही आयुष्यभर गोळ्या घेत जाता. यांना व्यवसाय करायचा. आणि तुम्ही बघा ना, तुम्हाला काही झालं की नेमकं त्याच वेळेला ज्या गोळ्या तुम्हाला पाहिजे असतात ना त्याच गोळ्यांचा तुटवडा होतो. सध्याला रेमडेसिवीर इंजेक्शन कुठेच भेटत नाही. खरंच नसेल आहे, पण ते काय केलं? साठवून ठेवलं. का बरं? 1000चं 4000 विकता येतं. आणि आम्ही पागल मरण्याची भीतीने रांगा लावतोय तिथं कोरोना होत नाही. तुम्ही बघा, आता तुम्ही युरिया घ्या, शेतकरी मंडळी. युरिया आता कोणी विचारणार पण नाही. पण जेव्हा आपल्याला शेतात युरिया द्यायचा असतो ना त्यावेळेला मात्र युरिया कुठेच मिळत नाही. का बरं? एवढा गायब झाला युरिया? नाही, दाबून ठेवलं. का बरं? साठा. कशामुळे? नीट ऐका. आधुनिक जीवनशैली जर ठेवली तर जीवनाचं उद्दिष्ट काय आहे आधुनिक जीवनशैलीत? ऐका, मजा करा. बघा बरं का, आधुनिक जीवनशैली काय आहे? मजा करा, नुसती मजा करा. मला फक्त मला मिळवा, लुटा. अरे एन्जॉय करा रे म्हणायला, एकच आयुष्य आहे, पिऊन घ्या दारू. अरे कुठे त्या माऊलीचं ऐकत बसता तुम्ही? कुठे ते करत बसतात? हाना मस्त मटण, हाना मांस, हाना मस्त एन्जॉय करा, पार्टी करा. बस आपल्याला काही घेणं देणे. ओरबडून घ्या सगळं, ओरबडून. काय आहे? हाव आणि वस्तूंमध्ये अडकणं. व्यक्ती नाही, वस्तू. गरज नाही, हाव. लक्षपूर्वक ऐका बरं का. व्यक्ती महत्वाची नाही आधुनिक जीवनशैलीत, वस्तू महत्वाची. गरज नाही, हाव महत्वाची. म्हणून तर सांगितलं ना की तो निसर्ग, नीट ऐका, तो निसर्ग जगातल्या प्रत्येकाच्या गरजा पुरवू शकतो, पण एका व्यक्तीचीच हाव मात्र पूर्ण करू शकत नाही, कारण ही हाव कधी संपतच नाही. लुटा, मिळवा. म्हणून असं आहे की नाही बघा, बातम्या तुम्ही बघा अशा येतात की नाही. समजा ऍक्सिडेंट झाला आणि जर का समजा फळांच्या गाडीवरचा ऍक्सिडेंट झाला, ते फळं पडली ना, कोण मेलं त्याच्याकडे लोक बघत नाही. लोक फळं बॅगमध्ये भरून घेतात आणि पळून जातात. नाही होते? ऍक्सिडेंट झाला, दारूच्या बाटल्या मध्ये आलं होतं बघा, लोकांनी दारूच्या बाटल्या भरून घेतल्या आणि गेले पळून. कुणाला बोलाव तुम्ही? काय सांगताय तुम्ही? का बरं?
आधुनिक जीवनशैलीत जीवन काय आहे? फक्त एन्जॉय करणे, मजा करणे, लुटा घ्या. आणि काय आहे आधुनिक जीवनशैलीचं वैशिष्ट्य? मी, फक्त मी. रोगांची सुरुवात इथून आहे बरं का. पण आध्यात्मिक जीवनशैली, भारतीय जीवनशैली काय सांगते? भारतीय जीवनशैली सांगते जीवनाचं उद्दिष्ट मी नाहीये, जीवनाचं उद्दिष्ट आहे सेवा, दया, गरजेपुरतं घ्या, हाव नका ठेवू जास्त, विश्वास, समाधान. आणि असं होतं की नाही होतं बघा. अरे काही वर्षापूर्वीपर्यंत तुमचं तुम्ही सांगा, मला जर खोटं वाटलं तर आपल्या भारतात पैसे नव्हते कधी जास्त महत्वाचे. पैसे जास्त महत्वाचे नव्हते. मग काय महत्वाचं होतं? 12 बलुतेदार पद्धती होती की नव्हती बघा. जर मी सुतार असेल तर मी सगळे कामं करून देईल, मी कधीच मागणार नाही आणि मला मागण्याची गरज पण पडणार नाही. मला जे आवश्यक आहे ना ते लोक देतील की नाही देतील. शेतकरी असेल तो सुताराच्या घरी नेऊन देईल. मी जर दाढी करणार न्हावी असेल तर मी फक्त सेवा करेल, पण माझ्या घरात कुणी कमी पडू देणार नाही. का बरं? मला जे आवश्यक आहे ना ते देऊ. का बरं? वसुधैव कुटुंबकम. हे घर म्हणजे माझं घर नाहीये, हे सगळे माझे लोक आहेत. हे होतं की नव्हतं? समाधान होतं. असमाधानी मन मागत राहतं, असमाधानी मन शोधत राहतं, असमाधानी मन ओरबडून घेतं. आणि या ओरबडण्यातून, शोधण्यातून, मागण्यातून मन अशांत होतं आणि अशांत मनातून शरीर अस्थिर होतं आणि अस्थिर शरीराला सायकोसोमॅटिक रोग येतात. डायबिटीस हा सायकोसोमॅटिक रोग आहे. ब्लड प्रेशर हा सायकोसोमॅटिक रोग आहे. थायरॉइड, मायग्रेन हा सायकोसोमॅटिक रोग आहे. अपचन हा सायकोसोमॅटिक रोग आहे. दुर्दैव असे की ते कुणीच बघत नाही. गोळ्यांवरती, फक्त गोळ्यांवरती जगतात. आणि म्हणून जीवन काय आहे ते जाणलं पाहिजे अगोदर. हे जीवन, हे शरीर काय आहे? एका मुलाला त्याचे वडील त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तो वडिलांना सांगतो, पप्पा मला माहिती नाही, या वाढदिवसाच्या दिवशी मला कार गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, मला कार पाहिजे. वडील म्हणतात ठीक आहे. वाढदिवस येतो आणि वाढदिवसाच्या दिवशी ते गिफ्टची वाट बघत असतं. नेमकं वडील त्याला एक मोठं पुस्तक देतात, भगवद्गीता देतात, भगवद्गीता. आणि सांगतात या भगवद्गीतेमध्ये तुझा आनंद दडलेला आहे. त्या पोराला एवढं वाईट वाटतं, त्याला बापाविषयी एवढा राग येतो की मी मागितली होती कार आणि यांनी दिली भगवद्गीता. काय करायची? हे काय वय आमचं? रागारागाने देतं टाकून. 2-3 दिवस झाले दुःखी राहतं. शेवटी ती झोपतं तिथं भगवद्गीता पडलेली असते. ते म्हणतं बघू तर खरी, वाचून तर बघू, बापाने दिली तर. म्हणून जसं ते भगवद्गीता उघडतं त्याच्या चेहऱ्यावरती हसू येतं, कारण त्याच भगवद्गीतेमध्ये नवीन कारची चावी बापाने ठेवलेली असते. त्याला कळतं मी हे 2-4 दिवस जे दुःखी राहिलो, अरे मी फक्त भगवद्गीता उघडून पाहिली असती तर, बापाने जे गिफ्ट दिलं ते उघडून पाहिलं असतं तर. मी तेच सांगतोय की हे शरीर आणि मन हे परमात्म्याने दिलेली गिफ्ट आहे. त्याच्या आतमध्ये चावी ठेवलेली आरोग्याची. पण तुम्ही कधीतरी त्या जीवनाला, त्या शरीराला, त्या मनाला, त्या विचारांना उघडून पाहिलं का? बोला. कधीतरी स्वतः सेल्फ टॉक केला? स्वतःशी बोलले? सांगा. हे जीवन म्हणजे गिफ्ट आहे. तुमचं मन म्हणजे चावी आहे. हे शरीर म्हणजे ती कार आहे. आणि हे ज्ञान म्हणजे ती भगवद्गीता आहे. या ज्ञानाला घेऊन ते पुस्तक उघडून ज्यावेळेस स्वतःला पाहताल ना, त्यावेळेला हे शरीराची कार बरोबर तिकडच घेऊन जाईल जिकडे आरोग्य आहे. आणि म्हणून भगवद्गीतेत कृष्णाने काय सांगितलेले?
दुःखातून मुक्त व्हायचं, रोगांमधून मुक्त व्हायचंय. त्यांनी गोळ्या 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 शब्द दिलेले नाहीये. त्यांनी काय सांगितलं? युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. काय सांगितलं त्यांनी? युक्त आहार विहार, चालणं बोलणं उठणं बसणं वागणं पाहणं विचार करणं, एकमेकांच्या पाठीमागे विचार करणं, या सगळ्या गोष्टी त्या वसुधैव कुटुंबकम या भावनेतून, त्या सेवेच्या भावनेतून आल्याना रोग येत नाही. आणि हे कळण्यासाठी सुद्धा आहे ना तेवढी पात्रता लागते. हे तर माऊलीजी सांगतायत. आणि तुमच्यापैकी अनेक लोक मायला असं कधी असतं का? काही सांगतो मग काय डॉक्टर काय येडे एक काय? आम्ही काय येडे एक काय? हे सगळं जग काय येडे एक काय? तुझ एक शहाणा. ह्या लोकांची पाहण्याची दृष्टी अशी असेल. हे विचार सुद्धा नाही करू शकत. हे विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणून मी काय सांगतोय की हे विचार तुमच्यापर्यंत पोहोचणं, याच्या विचारांवर विचार करणं आणि तसं आचरण करणं, ही बुद्धी येण्यासाठी सुद्धा आहे ना काहीतरी पुण्यकर्म परमात्म्याने पुण्यकर्म तुमच्याकडनं करावं लागतं. तेव्हा परमात्म्याचा विचार तुमच्या ह्याच्यात येतो. आज या शिक्षणाची खरी गरज आहे प्रत्येक शाळेमधून. कधी पाहिलंच नाही ना जीवनाला उघडून? तुम्ही मला सांगा, सध्याचं सगळं जीवन सगळं शिक्षण बाहेरचं शिक्षण आहे. बाहेर काय चाललं? अरे पण तुम्हाला राग आला तो कुठे आला? तुमच्या मनात आला. आनंद झाला तो कुठे आला? तुमच्या मनात झाला. वेदना झाल्या त्या मध्ये झाल्या. छान वाटलं ते मध्ये झालं. या सगळ्या भावना तुमच्या आत आहे. तुम्ही कुठे तुमच्या आत येऊ सांगा? तुम्ही कुठे तुमच्या आत आहे सांगा? आपला बाबू माझ्याकडे आला आणि माझ्याकडे येऊन मला सांगितलं, माऊलीजी मला एवढं सुंदर स्वप्न पडलं. म्हटलं कोणतं स्वप्न पडलं? म्हणे माऊली मी स्वप्नामध्ये अमेरिकेमध्ये फिरायला गेलो होतो. म्हटलं वाव बाबू लयच भारी. मी त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी गेलो. म्हटलं बाबू मला एवढं भारी स्वप्न पडलं. म्हणे कोणतं माऊली? म्हणे मी त्याला सांगितलं मी 2 हिरोईन सोबत फिरायला गेलो. म्हणजे कोणत्या हिरोईन माऊली? म्हटलं तुला कोणत्या आवडतात? ते म्हणे मला दीपिका पादुकोण आणि आलिया भट आवडते. म्हटलं मग माझ्या स्वप्नात मी दीपिका आणि आलिया या दोघांसोबतच समुद्रावरती फिरायला गेलो होतो. ते लगेच माझ्यावरती चिडलं ना. म्हणे माऊलीजी तुम्ही दोघे हिरोईन सोबत फिरायला गेले आणि मला सांगितलं पण नाही. म्हटलं बाबू शपथ घेऊन सांगतो, मी तुला तुझ्या घरी बघायला आलो होतो, तुला बोलवायला आलो होतो, पण तुझ्या घरच्याने सांगितलं तू अमेरिकेत फिरायला गेलेला आहे. कळतंय का जोक आहे? पण याच्यावरून काय कळतं? काय घ्यायचं? नुसतं जोक म्हणून हसून सोडून देऊ नका. ज्या वेळेला आरोग्य, ज्या वेळेला परमात्मा, ज्या वेळेला समाधान तुमच्या घरात आलेलं असतं, तुम्ही मात्र दुसरीकडे बाहेर फिरायला गेलेले असतात. समजतंय? ज्यावेळेस तुम्हाला बघताल आणि कशाने बघू शकतात? श्वास हा त्याचा धागा आहे. विचार हे त्या धाग्याची सुई आहे. कळतंय? श्वास हा त्याचा धागा आहे, विचार ही त्या धाग्याची सुई आहे, आणि मंत्र ही शिलाई मशीन. प्राणायाम हा एक मार्ग आहे. म्हणता का मनन त्रायते इति मंत्र. मंत्र म्हणजे काय? जो मनात आणला की विसरून जातो, तरुण जातो संकटातून. मग मी काय सांगितलं? श्वास हा धागा आहे. त्या श्वासाला त्या मंत्राच्या सूत्रांनी त्या विचाराच्या सूत्रांनी, मंत्राच्या सूत्रांनी त्याला बांधून टाका आणि कामं करता करता तुम्ही करून बघा. तुम्ही याला नाही म्हणू नका, तुम्ही करून बघा. कामं करता करता मंत्र म्हणत राहा. कुठला मंत्र म्हणायचा? ज्या देवाला तुम्ही मानता त्याचं म्हणा. डोलत राहा, हसत राहा, नाचत राहा, आनंदात राहा, उत्साही राहा. अरे आरोग्य तुम्हाला मिळवायची गरज नाही, ते तुमच्या आतच आहे. तुम्ही आनंदात राहा, आनंदात राहा, आनंदात राहा. तुम्ही आनंदी राहिले ना, तुमच्या पेशी आनंदित राहतात. आणि ज्याच्या पेशी आनंदित आहे, तुम्हाला हे नाही कळणार, वैद्यकशास्त्राला मान्य नाही करणार, पण आज कॅन्सरचं प्रमाण एवढं का वाढलं? कॅन्सर म्हणजे काय? पेशींची अनियंत्रित वाढ. कशामुळे होते?
असमाधानी जर तुम्ही राहिले, तुम्ही द्वेष करत राहिले, तर 100% तुम्ही चुकीचं जेवण केलं, चुकीची जीवनशैली ठेवली तर कॅन्सर होणार. तुम्ही ज्या वेळेला समाधानी आणि तृप्त राहतात ना, त्यावेळेला तुमच्या पेशी सुद्धा तृप्त आणि समाधानी होतात. त्यांची अनियंत्रित वाढ होत नाही. समजतंय का? मग जगायचं कसं नेमकं? तर एक तरुण जीवनाला कंटाळून हिमालयात गेला. लक्षपूर्वक ऐका बरं का, बस शेवटचं थांबवणार मी इथे. एक तरुण त्या हिमालयात गेला आणि हिमालयात गेल्याच्या नंतर तो एवढा त्रासलेला असतो, एवढा दुःखी असतो, त्याला असं वाटतं जीव द्यावं, पण ते हिमालयातलं सौंदर्य तो बघतो. एक नदी तिथे बघतो आणि त्या नदीकडे बघून, त्या प्रवाहाकडे बघून, माझा एक एक शब्द नीट ऐका, त्या नदीचा खळखळाट ऐकून त्याचं मन असं मोहरून जातं, तृप्त होतं, तो आनंदी होतो. आणि मग हा तरुण त्या नदीला विचारतो, अगं नदी, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुला, ऐका, तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. तो तरुण त्या नदीला विचारतो, तुला एवढे अडथळे येतात, एवढे अडथळे येतात, तरी सुद्धा तुझ्यातून एवढं सुंदर संगीत का निर्माण होतं? तू एवढी छान का वाहते? तू एवढी सुंदर का दिसते? तुला बघून मन का बरं मोहून जातं? त्यावेळेस नदीने जे सांगितलं ना, हे तुमच्या माझ्या जीवनाचं उत्तर आहे. नदीने सांगितलं की मी वाहत असताना 24 तास अडथळ्यांकडे माझं लक्ष नसतं, माझं लक्ष असतं माझ्या ध्येयाकडे. माझं लक्ष असतं माझ्या ध्येयाकडे, म्हणजे माझ्या डोक्यात आहे की समुद्र हेच माझं विश्रांती स्थळ आहे. समुद्र आल्याशिवाय मी वाहनं थांबवणार नाही. समुद्र हेच माझं विश्रांती स्थळ आहे. आणि म्हणून आजूबाजूला अनेक सुंदर दृश्य दिसतात, अनेक दगड येतात, पण नीट ऐका, मी माझा प्रवाहीपणा सोडत नाही, मी कशात अडकत नाही, मला कुणाबद्दल आसक्ती वाटत नाही. सुंदर 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 गोष्टी बघितल्या की मी तिथेच थांबत नाही. आणि मला वाहताना, मी जे, नीट ऐका, मला वाहताना जे दगड गोटे मला अडवतात ना, मी त्यांना विरोध करत नाही. मी त्यांच्यावर प्रेमाने स्पर्श करते, ओलावा देते त्यांना आणि पुढं पुढं वाहत राहते. त्या दगडांचं अडवणं पण माझं वाहनं, याच्यातून तुला जे छान वाटतं ना, खळखळ खळखळ खळखळ, तो खळखळाट म्हणजे काय? दगड मला विरोध करते पण मी मात्र वाहत राहते. सेम असंच आहे ना जीवन? नाहीये? जीवनात खूप काही गोष्टी चांगल्या होतात, तिथेच अडकू नका. आणि कोणी विरोध करेल, तुम्हाला त्रास देईल, तिथेही अडकू नका. बस प्रवाही राहा, वाहत राहा, कशातच अडकू नका. जर तुम्ही कशातच अडकले नाही तर कशाला तुमचं मन खराब होईल. आणि म्हणून हा न अडकणारा जीवनाचा प्रवास जर करायचा असेल, त्याची 3 सूत्र कुठले कुठले? ABC. सांगा मला कुठलं सूत्र आहे त्याचं? ABC. ए म्हणजे ऍटिट्यूड, बी म्हणजे बिलीफ आणि सी म्हणजे केअर. कळालं? ऍटिट्यूड, बिलीफ आणि केअर. ऍटिट्यूड कुठली ठेवायची? बस जसं नदीचा विश्रांती स्थळ आहे समुद्र, तसं या शवाचं विश्रांती स्थळ आहे शिव, या जीवाचं विश्रांती स्थळ आहे जीव, या शिव या देहाचं विश्रांती स्थळ आहे मोक्ष. मी समाधानाने जगणार आहे, मी आनंदाने जगणार आहे. कशाला मरायला घाबरताव एवढं? मरतो का मरतो का मरतो का मरतो का? अरे ज्याचं ज्या वेळेला आहे त्यावेळेला होणार आहे. टेन्शन घेत जगायचं नाही. तुमची ऍटिट्यूड, ए फॉर ऍटिट्यूड चेंज करायची. जे जीवन दिलंय ते भरभरून जगायचं. मैत्री, प्रेम, करुणा, प्रफुल्लता, कृतज्ञता हे सोबत घेऊन जगायचं. मैत्री भाव, करुणा, प्रफुल्लता, प्रफुल्ल चेहरा, आनंदी चेहरा. बिलीफ, विश्वास ठेवा, विश्वास. बघा तुम्ही. केअर ठेवा, काळजी घ्या. कुणाची काळजी घ्यायची? या जीवनशैलीची काळजी घ्या. आणि मग नीट ऐका, जर मन आनंदी असेल तर आनंदच दिसेल तुम्हाला.
पण शेवटच्या 5 मिनिटात मी सांगतोय, या सगळ्या गोष्टी ऐका. मन जर आनंदी नसेल तर जीवनाची सुंदरता तुम्हाला दिसू शकत नाही. मन जर आनंदी असेल तर काय आहे ते दिसत नाही. मन आनंदी नसेल तर काय नाही तेच तुम्हाला दिसतं. तुम्ही तक्रार करण्यात, नकारात्मक बोलण्यात, क्रोधामध्ये, द्वेषामध्येच तुम्ही आयुष्य घालवता. आणि ज्या वेळेला तक्रार, क्रोध, राग, संताप, चिडचिड असते, ऐका, नकारात्मक मन रोग निर्माण करतं. रोगी मन आरोग्य देऊ शकत नाही. आणि सध्याला हेच झालेलं आहे. मन रोगी आहे. मन रोगी कसं आहे? मी रोगी मान्य केलं. शेवटचा टप्पा लक्षपूर्वक आहे का? मग याच्यातून बाहेर कसं यायचं? याच्यातून बाहेर बोलत राहा. याच्यातून बाहेर यायचंय, आरोग्य मिळवायचंय. हो नाही बोला बोला. मग जर आरोग्य मिळवायचं असेल तर 5 सूत्र आहेत, 5 महत्वाच्या गोष्टी. या 5 महत्वाच्या गोष्टी जो केल्या तो गोळ्यांशिवाय तो आनंदी राहू शकतो, तो स्वतःला ओळखू शकतो, तो आतला प्रवास करू शकतो. नंबर 1 ऐका. नंबर 1 लक्षपूर्वक ऐका. या सगळ्या गोष्टीतून जर बाहेर यायचं असेल तर नंबर 1 लिहून ठेवा वाटल्यास. पहिली गोष्ट आहे संवाद. काय सांगितलं मी? संवाद. नंबर 2 आत्मपरीक्षण. नंबर 3 अकर्म. नंबर 4 निसर्ग. आणि नंबर 5 सात्विक आहार. एक एक बघूयात आपण. संवाद म्हणजे काय? लक्षपूर्वक आहे का? रोज 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 जर तुम्हाला त्या रोगातून मुक्त व्हायचं असेल तर जे स्वतःला आणि इतरांना तुम्ही रोगांविषयी 100 वेळेला बोलतात ना, त्याच्या ऐवजी तुम्हाला सेल्फ पॉझिटिव्ह टॉक म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद नियमितपणे करावा लागणार. कळतंय? तुम्ही मला सांगा, तुम्ही किती वेळेला स्वतः सकारात्मक मुद्दा म्हणून बोलता? मनाचा नियम आहे. मन कसं आहे? मन एखाद्या पाण्यासारखं आहे. मन एखाद्या पांढऱ्या शुभ्र कागदासारखं आहे. पांढऱ्या शुभ्र कागदासारखं. या पांढऱ्या कागदावरती जर एक काळा स्पॉट आला ना, तोच उठून दिसतो. तसं मनाचा गुणधर्म आहे. 1.5 तास मी तुम्हाला खूप चांगलं बोललो, मन ते लक्षात ठेवणार नाही. पण या 1.5 तासात जाता जाता जर मी तुम्हाला एक शिवी दिली ना, तुम्ही मरेपर्यंत आयुष्यभर लक्षात एकच ठेवताल, काय? माऊलीने मला शिवी दिली. हे मनाचा गुणधर्म आहे. मन नेहमी खाली जात असतं. निगेटिव्ह गोष्टी ठळक दिसतात. कारण मनाची मूळ अवस्था काय आहे? शुद्ध असणं. तुम्ही सांगा, तुम्ही सेल्फ पॉझिटिव्ह टॉक कुठला करतात? तुम्ही स्वतःच्या मनाशी कोणता संवाद करतात? मी आजारी आहे, मी मरतो की काय, माझं कसं होईल, लेकरं असेच आहे, सासू तशीच आहे, माऊली असेच आहे, माझा तर कशावरतीच विश्वास नाही. हे ऐकताना सुद्धा तुमच्या डोक्यात काय? असं कधी असतं का? मी तर फक्त रस्ता दाखवतोय तुम्हाला. हे जर तुम्हाला करायचं असेल तर पहिल्यांदा नियमित सांगितलं मी, रोज मुद्दाम होऊन स्वतःला त्या जाळ्यातून बाहेर काढून स्वतःशी सकारात्मक संवाद करावा लागणार. रोज 100 वेळेला सांगा, मी आनंदी आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी उत्साही आहे. असं सांगा ना. तुम्हाला डायबिटीस आहे तर सांगा, मी आरोग्य संपन्न आहे. पॉझिटिव्ह बोला रोज. त्यासाठी सकारात्मक लिहा. रोज 10-10 वाक्य लिहा. नंबर 2 आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण म्हणजे काय? आता स्वतःशी पॉझिटिव्ह टॉक तर केला, स्वतःशी सकारात्मक तर बोलले तुम्ही, पण आत्मपरीक्षण म्हणजे काय? कालपेक्षा आज या रस्त्यावरती, या सकारात्मक रस्त्यावरती मी पुढं खरंच आलेलो आहे की मी त्याच्यातच अडकलेलो आहे?
कळतंय? मी खरंच पुढे आलोय की मी तिथंच अडकलोय? हे स्वतःने स्वतःला बघायचं आणि स्वतःला काय करायचं, बाहेर काढायचं. कोण सांगते? मी नाही. उद्धरेत आत्मानामात्मा. पहिल्यांदा कृष्णाने काय सांगितलेलं आहे की तूच तुझा उद्धार करणार. इंग्लिशमध्ये म्हणतो ना, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. परमात्मा सुद्धा त्यालाच साथ देतो जो स्वतः एक निदान सुरुवात करतो. त्याच्यामुळे आत्मपरीक्षण करा. तिसरं महत्वाचं, अकर्म म्हणजे काय? तुमचे कामधंदे सोडायचं नाही. मी जे सांगतो त्यासाठी आपल्याला संसार सोडायचा नाही. सगळे कामं करायचे, पण ते मी करतच नाही, तो परमेश्वर माझ्यासोबत आहे या भावनेतून करायचे. नौकर आहे ही मानसिकता काढून फेकून द्या अगोदर. बघा तुम्ही, जिथं जिथं मी नौकर आहे आणि पैशासाठीच काम करतो असं आहे ना, चांगल्या चांगल्या पोस्टवरचे लोक बघा सध्या रोज बातम्या येतात, लाच घेऊन. समाधानच नाही हो, यांना भस्म्या रोग झालेला आहे. खातरा, किती पैसे खातरा, पण ठेवतील कुठं? पण ठेवतील कुठं? मी मेल्याच्या नंतर का, हा प्रश्नच नाही. फक्त घेत राहा, घेत राहा, घेत राहा, घेत राहा. आणि कशामुळे? हे लोक माझे नाहीयेत आणि मी इथं जॉब करतोय फक्त आणि मला मिळवायचं. आणि म्हणून काय सांगितलं मी तुम्हाला, अकर्म. मी काम करतच नाही, परमेश्वर करतोय. पण काम करताना देवाचे नाव घेत काम करा, भजनं ऐकत काम करा, आनंदाने काम करा. हे सगळे माझे म्हणून काम करा, सेवाभाव ठेवून काम करा. आणि सगळ्यात महत्वाच्या शेवटच्या 2 गोष्टी, निसर्ग म्हणजे काय? नियमित निसर्गात जात राहा, नियमित नेचरमध्ये जा, नियमित निसर्गात जा. तुम्ही बघा, तुम्हाला किती जरी त्रास होत असेल, असं धबधबा आहे आणि त्या धबधब्याच्या उडणारे जे तुषार आहेत, तुम्ही बघा, तुम्ही करून बघा. तुम्हाला खोटं वाटलं ना, तुमचं डोकं दुखतंय, तुम्हाला काहीतरी मानसिक त्रास आहे, तुम्ही गोळ्यांवरती विश्वास ठेवणारे लोक, एकदा करून बघा. जा एकदा कुठेतरी निसर्गात जा. धबधबा कोसळतोय, तुम्ही बाजूला नुसतं उभं राहा. त्या कोसळणाऱ्या धबधब्याचे जे तुषार आहेत ना, तुषार, ते जसे तुमच्या अंगावरती येतील ना, तुम्ही बघा मन कसं असं वाव मोहरून जाईल की नाही जाणार? तुम्ही सांगा. बोला. मन मोहरून जाईल, खरंच डोकं दुखेल त्यावेळेला. पण माझं डोकं दुखणं थांबलं पाहिजे म्हणून मी निसर्गात जाईल, म्हणून मी ट्रेकिंग करेल, म्हणून मी डोंगरावरती जाईल. अशा लोकांना हा अनुभव येत नाही. पहिल्यांदाच पाऊस पडतो, त्या मातीचा सुगंध बघा तुम्ही, पैशात घेता येईल? हवा वाहते मस्त, त्या हवेत सोबत डोलणं पैशात घेता येईल? आपण आजारी याच्यामुळेच नव्हतो की आपण चक्का खेळायचो, आपण गोट्या खेळायचो, आपण विट्टी दांडू खेळायचो, आपण फुलपाखरांच्या मागं धावायचो. आणि आज मुलं आजारी याच्यामुळेच की ते फक्त व्हिडिओ गेम खेळतात, कम्प्युटर गेम खेळतात, ते मातीत खेळत नाही, तुम्ही त्यांना खेळू देत नाही. म्हणून जीवनाची माती झाली, म्हणून पोरं माती खातायत. टीव्ही समोर बसून राहण्याच्या ऐवजी तुम्ही तेही बघा. मी असं म्हणत नाहीये, रोज जा ना निसर्गात. या चैतन्यवनात या, आपल्या चांगल्या विचारांशी जोडल्या जा ना. याची चांगल्या विचारांशी जोडल्या गेल्याशिवाय होत नाही. याला सुद्धा प्रेरणा देणारे कोणीतरी पाहिजे असतं. तुम्हाला प्रेरणा देणारे एवढे सगळे लोक आहेत म्हणून तुम्ही त्या रस्त्याला गेलेत. मग कुठेतरी तुम्ही स्वतःहून प्रेरणादायी कुठेतरी जा ना, कुठेतरी मी असंही म्हणत नाही की आपल्या चैतन्यवनातच या आणि ज्ञानयोगाचं शिबिर करा, पण कुठेतरी अशा ठिकाणी जा. स्वतःहून तहान लागली पाहिजे त्यासाठी सुद्धा. ज्याला तहानच लागली नाही ना, ते पाणी चांगलं फेकून देईल. ज्याला तहान लागल्यानंतर शोधेल, मागेल. या ज्ञानाची सुद्धा तहान लागली पाहिजे. स्वतःचा शोध घ्यायची इच्छा पाहिजे. आपले ऑनलाईन शिबिर करा तुम्ही. 22 तारखेला आपलं ऑनलाईन शिबिर. आता पुढचं सध्याला वेगवेगळ्या देशातले आणि आपल्या भारतातले, आपल्या महाराष्ट्रातले 250 लोक शिबिर करतात. आणि रोज मला अनेक लोक सांगतात, माऊली आमच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत, आम्हाला आनंद झाला, आम्हाला आनंद झाला. ऑनलाईन आहे, पण
माझा अनुभव ज्यावेळेला मी त्यांना सांगतो, त्यांच्याकडनं करून घेतो, बस त्यांनाही अनुभव येतो. दोन लोक जोडल्या जाण्यासाठी, दोन लोक ज्यावेळेला जोडल्या जातात, जोडल्या जाण्यासाठी त्यांच्या किती दूर आहेत त्याचं नसतं, मन जोडले गेले पाहिजे. 22 एप्रिल ते 30 एप्रिल आपलं ऑनलाईन शिबिर आहे. सूर्यभान गुरुजी किंवा पंढरी गुरुजी किंवा पुष्पाताई यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यामुळे नियमित निसर्गात जा, तुम्ही आजारी पडणार नाही, खरंच नाही पडणार. मी तुम्हाला सांगतो, तुमची आंघोळ तुम्ही जी रोज करतात ना, तुमची 365 दिवसांमधली जर 30 दिवस जरी आंघोळ निसर्गात गेली, आणि केवढं तुम्ही औरंगाबादला राहतायत, किती डोंगर आहेत बघा बरं. तुम्ही बीडला राहतायत, किती डोंगर आहे. पुण्याला राहतायत, किती डोंगर आहे. जा ना तिथे, लोळा ना मातीत, बघा ना आकाशाला, बघा ना ताऱ्यांकडे. तुम्ही ताऱ्यांकडे बघणार नाही. प्रॉब्लेम असा आहे तुमचा की तुम्ही ते ग्रह ताऱ्यांना पत्रिकेत बघताल आणि स्वतःचं डोकं खराब करून घेता. ताऱ्यांचा आनंद काय बघा, ते नाही, त्या मंगळाला तुम्ही पत्रिकेत बघतात. निगेटिव्ह कसं घ्यायचं, नकारात्मक कसं घ्यायचं, जसं काही तो मंगळ तुम्हाला त्रास देण्यासाठीच आहे, तो शनी तुम्हाला त्रास देण्यासाठीच आहे. किती निगेटिव्ह विचार करत आलो. आणि कुणीतरी एक जण तो त्रास देण्यासाठी आहे. कोणी बघा, लक्षात घ्या, ते मंगळ, तो शनी, हे सगळे ग्रहतारे तुम्हाला त्रास देण्यासाठी आहे, आणि तुमचा स्वतःवरती विश्वास नाही. तुम्ही मधला एक एजंट शोधतात, मधला एक व्यक्ती शोधतात, जो त्याला कॉल करेल मंगळाला, याला त्रास देऊ नको बरं का, तुम्ही याला पैसे द्यायचे. त्यांनी कॉल केला की झालं, मंगळ तुमचा शांती झाली. कधीतरी स्वतःवरती विश्वास ठेवणार आहे का? निसर्गावर विश्वास ठेवणार आहे? तुम्ही बघा. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं काय सांगितलं मी, सात्विक आहार, प्राणायाम आणि ध्यान. तुमचे सगळे प्रॉब्लेम आहारातून आहे. शाकाहारी बना, खूप आनंद आहे. सात्विक आहार घ्या, सात्विक. तुम्हाला माहिती आहे सात्विक आहार म्हणजे काय? सात्विक अन्न घ्या, नैसर्गिक अन्न घ्या. हे जे आहे ना, हे अकृत्रिम, जे कृत्रिम आहे ना, कृत्रिम, जे नैसर्गिक नाही, त्या कृत्रिम गोष्टी वाढल्या. पॅकिंग फूड वाढलं, चायनीज वाढलं, बाहेरचं जेवण खाणं वाढलं, मांसाहार वाढला, आणि याचा सुद्धा अशा पद्धतीने प्रचार केला की बस तुम्हाला असं सांगतायत की आता तुम्ही मांसाहार खाल्ल्याशिवाय. चांगले चांगले शाकाहारी लोक, गळ्यात ज्यांच्या माळा, ते एकदा दवाखान्यात गेले की ते माळ काढून फेकून देतात. का बरं? आम्हाला सांगितलं की हाडं जर मजबूत व्हायला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही नॉनव्हेजच खायला पाहिजे. आणि त्यांनी खायला सुरुवात केली. त्यांना हे कळत नाही की एवढे मजबूत मजबूत छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे भाकर आणि चटणी खाऊन लढायचे, त्यांच्यात ताकद होती. तुम्ही सांगा ना. मी तर नेहमी सांगतो की कुठल्या खऱ्या संतांनी मांसाहार करायला शिकवलेलं तुम्हाला? सांगा तुम्ही. आपल्यापेक्षा निश्चितच त्यांची प्रज्ञा जास्त होती, पण ती जीभ आहे ना, जीभ ती सुधरू देत नाही तुम्हाला. ॲनिमल प्रोटीन अत्यंत घातक आहे. सात्विक आहार घ्या. आपला ज्ञानयोग गोपाळकालाचा व्हिडिओ बघितला असेल तर बघा, तसं जेवण सुरुवात करा. अरे नुसता ज्यांनी शिबिर केलं नाही, नुसता ज्ञानयोग गोपाळकाल्याचा व्हिडिओ त्यांनी बघितला, त्यांनी तसं जेवण सुरू केलं आणि लोकांचा सोरायसिस बरा झाला. सोरायसिस लोक, डॉक्टर सांगतात, दवाखान्यात सांगतात की बराच होत नाही सोरायसिस, खूप दिवस राहत होतो. तो सोरायसिस बरा झाला त्यांचा. त्यांची शुगर नॉर्मल झाली, त्यांचं बीपी नॉर्मल झालं. कुठेतरी तुमच्या आत प्रवास करा. संपूर्ण आरोग्याचं सूत्र एकच आहे, रस्ता बदला, दिशा बदला, आतला प्रवास सुरू करा. संवाद सकारात्मक स्वतःशी, आत्मपरीक्षण, कालपेक्षा आज मी कुठे पुढे आहे, अकर्म राहून काम करणं, नियमित निसर्गात जाणं आणि
सात्विक आहार आणि त्यासोबत प्राणायाम आणि ध्यान. प्राणायाम अत्यंत महत्वाचे आहेत, जे आपण 12 प्रकारचे प्राणायाम आपल्या शिबिरात शिकतो. प्राण अधिक आयाम, आपली प्राणशक्ती त्या परमेश्वराची प्राणशक्तीशी जोडणं. आणि ध्यान म्हणजे मी नाहीच आहे, तो आहे याची अनुभूती घेणं. आणि हे तरुण मुलांनी करायला पाहिजे. ध्यान करून बघा. आपल्या माऊलीजी दुसाने युट्यूबवरती चॅनलवरती 20 त्याच्यापेक्षाही जास्त प्रकारचे ध्यान आहेत. कुठलंही ध्यान करून बघा तुम्ही. सतत करा, सातत्याने करा. जे लोक ध्यान करत नाही ना, त्यांचं भान राहत नाही जागेवर. जे लोक प्राणायाम करत नाही ते कुठल्या नियमांचं पालन करत नाही. आणि जे लोक सात्विक आहार घेत नाही त्यांचं शरीर चांगलं राहत नाही. सात्विक आहार घ्या, शरीर चांगलं राहील. प्राणायाम करा, नियमांचं पालन केलं जाईल. आणि ध्यान करा, भान जागेवरती येईल. आणि जसं भान जागेवरती आलं तोच व्यक्ती स्वतःला पाहू शकतो. आणि ज्ञानयोग ध्यान शिबिर त्याच्यासाठीच आहे. मी तुमच्या सेवेसाठीच आहे. तुम्ही केव्हाही या. जे अनुभव मला आहेत मी तुमच्यासोबत शेअर करायला तयार आहे. शेवटी तुमचा निर्णय तुम्ही घ्या. इथे मी थांबणार आहे. हा सत्संग जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा. खूप सुंदर आहे जीवन, खूप आनंदी आहे जीवन. गोळ्यांशिवाय तुम्ही आनंदात राहू शकता. बस स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही साधा आपण आता अगोदर जे भजन घेतलं तुम्ही बघा. ज्यावेळेस तुम्ही भजनात जर डोलला असताल, नाचला असताल, विसरून गेले होते की नाही तुम्ही स्वतः. साधा रोज खळखळून हसून सुरुवात करावं. लोकांना हसायची लाज वाटते. बघा तुम्ही. म्हणजे एका नातेवाईकांना घेऊन मी दवाखान्यात गेलो होतो. त्या दवाखान्यामध्ये ते एकदम सिरियस आणि पेशंटचा नातेवाईक सांगू लागला यांना काय सांगायचंय, एकदम तुम्ही बोलू नका, यांना बोलू द्या. म्हणजे त्याला बीपी नसेल, त्याचं बीपी वाढलं पाहिजे. अजून मोकळं करा ना त्याला, उलट बोलायला लावा ना त्याला. आज कसं वाढलेलं बघा सांगतो मी. जे काल जस्ट टीव्हीवरती एक जाहिरात बघितली. ऑफिसमध्ये काम करत असतो आणि काम करत असताना ती त्याची मैत्रीण म्हणते काय झालं रे. तो म्हणतो खूप टेन्शन आलं. अरे मग टेन्शन आलं ना अमित, अशी जाहिरात येते बघा. मग तू मानसोपचार तज्ञांचा सल्ला का घेत नाही. तो म्हणतो मला लाज वाटते. अरे लाजायचं नाही, तू मानसोपचार तज्ञांचा सल्ला घे. मला एवढं वाईट वाटलं. ते घ्यायला पाहिजे बरोबर आहे, पण मानसोपचार तज्ञांचा सल्ला घे आणि आयुष्यभर त्या मेंदूवर परिणाम करणाऱ्या गोळ्या घे. त्याच्याऐवजी असं का नाही सांगितलं त्या जाहिरातीत की तू निसर्गात जा, तू प्राणायाम कर, तू ध्यान कर, तू रोज खळखळून हस, तू लोकांना आपलं समज. तू त्या फेसबुकवरती आणि तुझ्या त्या इतर सोशल मीडियावरती जेवढा ऍक्टिव्ह असतो तेवढाच ऍक्टिव्ह तुझ्या घरच्यांसोबत राहा. हे का नाही सांगितलं. हे अशा पद्धतीने बरोबर पसरवतायत बघा. किती अवघड 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 नावं सांगतायत तुम्हाला. एन्झायटी एन्झायटी एन्झायटी. हे पागल लोक ते डोक्यात ठेवतात मला एन्झायटी मला. आणि ते काय म्हणतात चार ते स्वतःच म्हणतात बरं का, माऊली मला विचारच खूप येतात हो, माऊली मला विचारच खूप येतात हो. अरे असं बोलून विचार थांबणार आहे का. गोळ्या घेऊन विचार थांबणार आहे का. मग विचार थांबण्यासाठी त्याच्याऐवजी डान्स केला का तू कधी, नाचला का तू कधी, गप्पा मारल्या का तू कधी, आपलं समजलं का तू कधी. ते नाही करायचं. 10 वेळेला बोलायचं मला एन्झायटी, मला ओसीडी. नावही असे खतरनाक भयानक. या सगळ्या रोगांचं मूळ कारण आहे मनापासून बाहेर भटकणं. आणि गोळ्या हे त्याचं औषध नाही. त्यासाठी रस्ता ज्ञानयोगाचा, रस्ता अध्यात्माचा पकडा. सहपरिवार कुठेतरी जोडल्या जा. आणि खूप सारे असे हजारो लोक आहेत की जे ज्ञानयोगाशी जोडल्या गेल्यापासून त्यांच्यात परिवर्तन झालेलं आहे. परमेश्वर तुम्हाला तुमच्या आत प्रवास करण्यासाठी, निसर्गाशी जोडल्या जाण्यासाठी हा प्रेम, मैत्रीभाव, करुणा, आनंद, हा विश्वात्मक भाव
तुम्ही अनुभवण्यासाठी परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देव. बस हीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. धियो तुमच्या बुद्धीला तो प्रेरणा देव, चालना देव आणि तुम्ही त्या परमेश्वराशी जोडल्या जाओ. हीच प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. ध्यान प्राणायाम नियमितपणे करा, सत्संगाशी जोडलेलं राहा आणि आनंदी राहा. आनंदातच आरोग्य लपलेलं आहे. जय गुरुदेव.